यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरं तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते। प्रभु, संपूर्ण भारतामधील एक थोर तत्वचिंतक, एक ज्ञानवृद्ध शिक्षण तज्ञ, विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू आणि आजचे विशेष पाहुणे सन्माननीय डॉक्टर ताकवले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर वझरकर, औंध भागातील सर्वजण, विवेकानंद प्रेमी, भगिनी, बांधव आणि यात तुरळक दिसणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते, आदित्य प्रतिष्ठानच्या आदित्य मंडलाचे निस्पृह कार्यकर्ते आणि आपण सर्वजण श्रोतृजन, ज्या हिंदू धर्मामध्ये, ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे, तो हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सर्वार्थानं कृतार्थ आणि धन्य आहे। या धर्म संस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं, ज्याचं स्वप्न पाहिलं, ते सगळं विश्वात्मक आहे। अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम। हा माझा आणि तो दुसऱ्याचा, असा विचार जनसामान्य करतात। पण ज्यांचं काळी सुपासारखं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, असे महानुभाव एकच म्हणतात, वसुधैव कुटुंबकम। ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी म्हणजे एका घरासारखी आहे, एका कुटुंबासारखी आहे। मग ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी जर एक घर असेल, तर त्या घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका। त्यात मांडलेल्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड आणि व्हिएन्ना। त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित चीन आणि जपान। त्या घराचं दुकान म्हणजे युरोप। पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय आपला भारत, शंकाच नाही। घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे, काही व्यापक अधिष्ठानामुळे प्राप्त होत असतं। आणि विश्वरूपी घराचं देवघर, विश्वरूपी घराचं मंदिर, विश्वरूपी घराचं व्यापक अधिष्ठान म्हणजे आपला भारत आहे। ज्यांनी या भारताला देवघराचं एका व्यापक अधिष्ठानाचं रूप प्राप्त करून दिलं, त्या परंपरेमध्ये आपले सगुण अवतार आहेत आणि त्याच्यामध्ये प्राधान्यानं प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण आणि शिवरायांसारखे लोकोत्तर राजे आहेत। त्यांच्याच परंपरेमध्ये पुढे आचार्य आहेत, संत आहेत। आणि या राष्ट्राला ज्यांनी आपलं आदर्श नेतृत्व दिलं आणि सगळ्या जगापुढे एका आदर्शाचा उत्तुंग असा वसा ठेवला, व्रत ठेवलं, ते आपले लोकोत्तर महात्मे, नेते, श्रेष्ठ जनई आहेत। या भारतवर्षाचं ज्यांनी मूलभूत चिंतन केलं
आणि केवळ एका जागी न राहता केलं, ती भारतामधली लोकोत्तर महानुभाव मंडळी सर्वार्थाने श्रेष्ठ आहे. या भारताची परंपरा, आपल्या मातृभूमीची परंपरा विलक्षण आहे. एकेकाळी या आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि असे कित्येक आपल्याला प्रत्यक्ष संदर्भ इतिहासामध्ये वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. मेगॅस्थेनस या ग्रीक राजदूताने एक उल्लेख असा केलेला आहे की चंद्रगुप्त मौर्याचा जो राजवाडा होता तो सगळा लाकडी होता, पण त्याच्यावर अशी रासायनिक प्रक्रिया केलेली होती की अग्नीमध्ये तो जळणार नाही. त्या राजवाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये 8-8, 10-10 फूट उंचीचे रांजण होते. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? विशेष असा आहे की ते रांजण संपूर्ण सोन्याचे होते. आमच्या माता भगिनींना वाटेल त्यावेळी जन्माला आलो असतं तर किती बरं झालं असतं. खरोखर या राष्ट्रामध्ये अक्षरशः सोन्याचा धूर निघत होता. इटालियन राजदूत आलेला होता, त्याचं नाव कुटो. या कुटोनी विजयनगरचं साम्राज्य पाहिलेलं होतं आणि त्या विजयनगरचं वैभव बघून तो अक्षरशः थक्क होऊन गेलेला होता. दुभाषाबरोबर तर राजवाडा राजप्रासाद पाहत असताना समोरून एक स्त्री येताना त्यांनी पाहिली, नखशिखांत दागिन्याने लगडली. त्यावेळी त्यांनी टोपी काढली, झुकून नमस्कार केला. त्यावेळी दुभाषाने विचारला, आपण हे काय करत आहात? त्यावेळी तो कुटो म्हणाला, तुमची सम्राज्ञी समोरून आली म्हणून मी वाकून नमस्कार केला. त्यावेळी तो दुभाषा हसला आणि म्हणाला, सम्राज्ञी, आमच्या राजप्रासादेमधली एक दासी गेली आता. ज्या दासीच्या अंगावर नखशिखांत अलंकार असतील, मग त्या राज्याची सम्राज्ञी किती समृद्ध आयुष्य जगत असेल पहा. आपल्या राष्ट्राने जगाला भरभरून दिलेलं आहे. भारताने जगाला अंकगणित दिलं. शून्याचा शोध भारतामध्ये झाला आणि जगाला मिळाला. त्याच्यामुळे दशमान पद्धती आली आणि विज्ञानामध्ये आमूलाग्र क्रांती होऊन गेली. पहिलं तर्कशास्त्र, न्यायशास्त्र भारतामध्ये निर्माण झालं. अणुचं पहिलं संशोधन दर्शनामध्ये महर्षी कणादांनी केलं. आज पतंजलींचं योगशास्त्र तर जगन्मान्य आहे आणि 21 जून हा आता जागतिक योग दिन म्हणून मोदींच्या प्रयत्नामुळे मान्यही झालेला आहे. मोठं भाग्य आहे आपलं. ते योगशास्त्र भारतातच निर्माण झालेलं आहे. प्रकृती पुरुष द्वंद्वाचं सांख्य योग दर्शन कपिलाने निर्माण केलेलं जगन्मान्य आहे आणि अद्वैत तत्वज्ञानाचं दर्शन आदिशंकराचार्याने उत्तर मीमांसेतून निर्माण केलं, तेही मोठं अद्भुत आहे. हे सगळं तत्वज्ञान भारताने जगाला दिलेलं आहे. कुस्ती आमचा खेळ आहे, जगाला दिलेला. बुद्धिबळाचा खेळ भारतामध्ये निर्माण झाला, जो आपण जगाला दिलेला आहे. बॅडमिंटन तर पुण्यामध्येच जन्माला आलं. बॅडमिंटन आपण जगाला दिलेला खेळ आहे. काय दिलं नाही जगाला? आपण सभ्याचार दिले. वैद्यकीय शास्त्र जगातलं पहिलं, आयुर्वेद आपण दिलेलं आहे. चरक सुश्रुतात उल्लेख असे सापडतात की सर्व प्रकारच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया भारतामध्ये होत असत. एक तर असा अद्भुत उल्लेख सापडतो की आमच्या लावण्यवती तरुणी जात असत त्यांच्याकडे, आयुर्वेदाचार्यांच्याकडे, आणि म्हणत असत, हसल्यानंतर आमच्या गालाला खळी नाही पडत. त्यावेळी प्लॅस्टिक सर्जरी करून ते गालाला खळी पाडून देत असत. यापेक्षा शल्यक्रियेमध्ये काय प्रगत अधिक असू शकतं मला सांगा? एवढी प्रगती वैद्यकीय शास्त्रामध्ये भारताने केलेली होती. बंदरं कशी बांधावीत हे जगाला आपण शिकवलेलं आहे. इसवी सन पूर्व 3500, 4000, 5000 वर्ष ड्रेनेज सिस्टीम आपल्या लोकांना माहिती होती, जी आजही अनेक खेड्यापाड्यामध्ये भारतामध्ये नाहीये. मोहनजोदरोमध्ये होती, लोथलला होती, हरप्पा संस्कृतीमध्ये होती. म्हणजे आपल्या लोकांचा किती प्रगल्भ विकसित विचार झाला असेल आणि तशी प्रत्यक्ष जीवनशैली आपले भारतीय कसे जगत असतील त्याचं एक आदर्श चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. विमान विद्या आपल्या भारतामध्ये प्रथम आली. राईट बंधूंनी पहिलं उड्डाण केलं खरं ते 1903 साली विमानाचं, पण त्याच्या अगोदर 8 वर्ष मुंबईमध्ये 3000 लोकांच्या साक्षीनं एका भारतीय माणसाने पहिलं विमान उडवलेलं आहे. त्यांचं नाव शिवकर बापूजी तळपदे.
आणि मरुत्सखा असं त्यांच्या विमानाचं नाव होतं. हा जगातला पहिला आधुनिक कालखंडामधला चमत्कार आहे, पण हे आमच्या शिक्षण क्रमामध्ये पाठ्यपुस्तकात कुठेही येत नाही. पण ही जी भारताने प्रगती केलेली होती ती भारताने भरभरून जगाला वाटलेली, आपल्या पुढे एक आदर्श निर्माण केला. अशा विद्या कला चोरून ठेवल्या नाहीत, जगाला भरभरून दिला. जगामध्ये आमचे राजे गेले ते अहिंसा, सत्य, प्रेम, वैश्विक बंधुत्व, विश्वात्मकता, वैश्विक एकात्मकता असा सुंदर संदेश घेऊन गेले. हे किती अद्भुत आहे. एकाही भारतीय राजाने जगावर कधीही आक्रमण केली नाहीत, धर्मांतर केली नाहीत, कुणाला लुटलं नाही, कुणाला गुलामगिरीमध्ये ठेवलं नाही, कोणावर अत्याचार केले नाहीत. प्रत्येक हिंदूला आणि भारतीयाला त्याच्याबद्दल नितांत गौरवच वाटला पाहिजे, अशी आपली धन्य धर्म संस्कृती होती. पण जगाला कदाचित हे पाहवलं नाही. आपण जगाला काय दिलं आणि जगाने आपल्याला काय दिलं, तर ग्रीकांच्या पासून युरोपियन्स पर्यंत अनेक टोळधाडी या भारतावर आक्रमणच करत राहिले. ग्रीक आले, कुशाण आले, हूण आले, पठाण आले, तुर्क आले, मोगल आले, मुसलमान आले, फ्रेंच आले, डच आले, पोर्चुगीज, ब्रिटिश. येण्याचा हेतू एकच होता की या भारतामध्ये जे धन आहे ते सगळं लुटून फस्त करावं. अपरंपार सोनं नेले, अपरंपार कच्चा माल नेला, अपरंपार पैसा लुटून नेला. लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये का अग्रलेखामध्ये टिळकांनी स्वातंत्र्य समरानंतर म्हणजे 1857 पासून 1888 30-31 वर्षाचं गणित मांडलेलं आहे. ते गणितज्ञच होते, एका पैची चूक होणार नाही. आणि त्यात ब्रिटिशांनी भारतातून काय काय नेलं याचा एक आलेख मांडलेला आहे. किती कच्चा माल नेला, किती लुटलं भारताला. आणि टिळक म्हणतात हे क्षणभर बाजूला ठेवा, पण या 30 वर्षामध्ये ब्रिटिशांनी रोकड किती नेली असेल त्याचं गणित मांडले लोकमान्य टिळकांनी. केवळ 30 वर्षात भारतातून 90 कोटी पाऊंड नेले ब्रिटिशांनी. 90 कोटी पाऊंड. पुढे 1888 ते 1947 पर्यंतचं गणित वेगळंच. तीच मंडळी आज आपल्याला विचारतात तुम्ही गरीब कसे हो. केवढा चमत्कार आहे ना. तुम्हीच तर आमचं घर लुटून फस्त केलं, उद्ध्वस्त केलं. या राष्ट्रावर जवळजवळ 2200-2400 वर्ष आक्रमण झाली. अशा आक्रमणाखाली जगातल्या सगळ्या संस्कृती मेल्या. ग्रीक नामशेष झाले, रोमनांचे खंडहर शिल्लक आहेत, बाकी काही नाही. मायन संस्कृती गेली, मेक्सिकन गेली, सुमेरियन गेली, इजिप्शियन गेली. आक्रमणाखाली सगळे उद्ध्वस्त झाले आणि मोडून गेले. पण एवढ्या 2400 जवळजवळ वर्षांच्या आक्रमणामध्ये भारत मात्र मेला नाही. हा चमत्कार आहे 8व्या जगामधला असं मी मानतो. मोठं अद्भुत घडलं खरोखर. जी वैदिक परंपरा वेद कालखंडात होती ती आज सुद्धा चालू आहे. हा चमत्कार नव्हे काय. आमच्या पूर्वजांनी आमच्या संस्कृतीच्या अष्टांगांचा एक चिवट अनुबंध असा बांधून टाकला की कितीही आक्रमण झाली, भौगोलिक संकोच होईल, पण आमचा अनुबंध कोणाला मोडता येणार नाही, तोडता येणार नाही. या राष्ट्राला कधीही मोडता येणार नाही. या पूर्वजांविषयी आपण अत्यंत कृतज्ञ असलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला या राष्ट्रावर आक्रमण झाली, ज्या ज्या वेळेला आपल्या धर्मसंस्कृतीवर संकट आली, त्या वेळेला कोणीतरी लोकोत्तर महापुरुष महानुभाव या राष्ट्रामध्ये निर्माण झाले आणि त्यांनी पुन्हा या राष्ट्राचं उत्थापन केलेलं आहे. ज्या वेळेला आदि शंकराचार्यांचा कालखंड होता त्यावेळेला आदि शंकराचार्यांनी संपूर्ण भारत याची देही याची डोळा पायी परिक्रमा करून पाहिलेला आहे. केवढा अद्भुत आहे. आज माणसं गाडीनं जातात, आगगाडीनं जातात, विमानाने जातात आणि तरी दमतात. केवढं आश्चर्य आहे. खरं आहे म्हणा, विमानाने प्रवास करताना काही दडपण असतं मनावर. आणि विमानात पायलट एकच, बाकी सगळ्यांचे पाय लटलट. कारण विमान केव्हा एकदा सुखरूप खाली उतरते असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण ज्या कालखंडामध्ये यातलं कोणतंही साधन नाही आहे अशा कालखंडामध्ये भारतवर्षाचा कानाकोपरा हा आदि शंकराचार्यांनी नुसता पाहिला नव्हे, सगळ्या एका सूत्रामध्ये आदि शंकराचार्यांनी बांधून टाकला. आमचे अनेक आचार्य असे राष्ट्रामध्ये फिरलेले आहेत, पण आदि शंकराचार्यांसारखं राष्ट्र कुणी पाहिलं नाही.
माऊलींनी उत्तर हिंदुस्थान पाहिलेला होता, संत नामदेवांनी पाहिलेला होता, माऊलींच्या ज्ञानदेव माऊलींच्या गावगाड्यातले अनेक संत त्यांच्याबरोबर होते. संत एकनाथांनी फार मोठ्या अर्थाने भारत पाहिलेला होता. पण आदि शंकराचार्यांनंतर संपूर्ण भारत ज्यांनी पाहिला असेल पायी चालून ते आमचे समर्थ रामदास. भारताचा अक्षरशः कानाकोपरा समर्थांनी, त्यांचं दंडी गाणं म्हणून एक प्रकरण आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं ह्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते वाचताना आपण दमतो. हा महामानव तर प्रत्यक्ष चालत गेलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण भारतवर्षाचं दर्शन घेतलं. केवढं अद्भुत घडलेलं आहे. या आक्रमकांच्या कालखंडामध्ये जो भारत उद्ध्वस्त झालेला होता त्याचं विदारक चित्र समर्थांनी मांडलेलं. खावया अन्न नाही, पांघरावया पांघरुण नाही, घर करावया सामग्री नाही, काय करावे. अशा वेळेला तो गरजून उठला महात्मान सांगतोय, धीर धरा धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, भयपोटीचे सांडावे. स्त्रियांवर होणारे अत्याचार समर्थांनी पाहिलेले होते आणि त्यावेळेला किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या, हे सांगणारे समर्थच होते. आणि त्यानंतर युरोपियनच्या कालखंडामध्ये अशी एक परंपरा सद्गुरु शिष्य यांची निर्माण झाली बंगालमध्ये. किंबहुना आपल्या संस्कृतीचे ते वैशिष्ट्यच आहे की जिथे निवृत्तीनाथ ज्ञानदेवांची परंपरा आहे, तशी एक विलक्षण परंपरा ही बंगालमध्ये 2 धारांमध्ये निर्माण झाली. एक चैतन्य महाप्रभूंची होती आणि दुसरी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांची. या स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्या मातृभूमीचं परिक्रमा करून संपूर्ण दर्शन घेतलं. पण स्वामीजी आदिशंकराचार्य आणि समर्थ रामदासांच्या पेक्षा अत्यंत भाग्यवंत, कारण सगळा प्रवास त्यांना पायी करावा लागलेला नाहीये. काही वेळेला बैलगाडीतून प्रवास केला, काही वेळेला घोड्यावर बसून प्रवास केलेला आहे, काही वेळेला बऱ्याच ठिकाणी आगगाडीतूनही त्यांनी प्रवास केला. सगळा प्रवास पायी केला नाही, पण मातृभूमीचं समग्र दर्शन या महापुरुषांनी खरोखर घेतलं. ज्या कालखंडामध्ये स्वामी विवेकानंदांचं कार्य प्रवर्तित झालं तो कालखंड मोठा अवघड होता. कारण अगोदर झालेल्या जवळजवळ 2000 वर्षांच्या आक्रमणामध्ये भारत झुंजून लढून अत्यंत दमलेला आणि श्रमलेला होता. अशा वेळेला ज्यांच्या हातामध्ये सरस शस्त्र होतं आणि विज्ञान रूपी शास्त्रही होतं, त्या युरोपियनांचं आक्रमण आपल्यावर झालं आणि पाहता पाहता ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर विजय आपला प्राप्त केला. या पूर्वीच्या आक्रमणामध्ये एक हेतू असा होता की कितीही आक्रमक आले तरी त्यांच्यापेक्षा आपली संस्कृती सरस आहे, आपलं शस्त्र सरस आहे, ही भावना हिंदूंच्या भारतीयांच्या मनामध्ये होती. पण दुर्दैवानं पुढे हळूहळू असं घडत गेलं की युरोपियनांनी आणि खरोखर त्यांनी असं प्रस्थापित केलं की आमचं शस्त्र आणि आमचं शास्त्र तुमच्यापेक्षा सरस आहे. हळूहळू आम्हाला ते मोडून काढत निघाले आणि मानसिक दृष्ट्या हिंदूंचं भारतीयांचं त्यांनी खच्चीकरण करून टाकलं. मेकॉलीचं मिनिट आलं आणि मग मेकॉलीच्या मनामध्ये जे उद्दिष्ट होतं की रंगानं भारतीयच म्हणजे तपकिरीच, वर्णानं सगळे भारतीयच म्हणजे तपकिरीच, पण त्यांच्या सवी, त्यांचे आदर्श, त्यांचे सभ्याचार हे सगळे ब्रिटिशांसारखे असले पाहिजेत, म्हणून आंग्ल भाषेतून शिक्षण द्या. आणि मेकॉलीची ही कल्पना त्यालाही नव्हती, इतकी पराकोटीची यशस्वी झाली आणि त्याचा पहिला झंझावात हा संपूर्ण बंगालमध्ये आला. बंगालमध्ये एक नवीन पिढी अशी तयार झाली की ज्यांना आपल्या धर्मसंस्कृतीविषयी, आपल्या परंपरेविषयी, आपल्या इतिहासाविषयी कोणतीही आस्था राहिली नाही. जे भारतीय संस्कृतीमधले ते टाकाऊ आणि त्याज्य आणि परदेशातून आलेलं सगळं वंद्य, भारतातलं सगळं निंद्य, अशी विचारधारा मनात धारण करणारा एक मोठा युवक वर्ग बंगालमध्ये त्या कालखंडामध्ये निर्माण झाला. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी एक उल्लेख केलेला आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी लिहून ठेवले की आमचा हा तरुण पदवीधर झाला, खरं तर त्याला अगदी मोजकं ज्ञान तेही नसतं फारसं, पण तो किती उन्मत्त झाला त्याचं एक उदाहरण त्यांनी आपल्या पुढे ठेवले. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी लिहून ठेवलेलं आहे
की 3 पीस सूट घातलेला मनुष्य दक्षिणेश्वर मंदिरामध्ये येतो, काली माते समोर उभा राहतो प्रांगणामध्ये आणि म्हणतो, गुड मॉर्निंग मॅडम, झोप झाली का? आपल्या देवदेवतांची यथेच्छ टिंगल जे आंग्लाळलेले, ब्रिटिशाळलेले किंवा आंग्ल भाषेतून शिक्षण घेतलेले तरुण होते, त्यांनी आपल्या धर्म संस्कृतीची अशी कुचेष्टा करायला प्रारंभ केलेला होता. एकीकडे सगळी परंपरा मोडलेली, आदर्शवाद लोप पावलेला, मतामतांचा गलबला झालेला, आदर्श नाहीत कोणाला आचरावं, कशा स्वरूपाचं आपलं आचरण असावं हे जनसामान्यांना कळत नव्हतं. अशा वेळेला ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर बंगाली लोकांना ते ईश्वरीय वरदान वाटलेलं होतं. रवींद्रनाथ टागोरांचे वडीलच सांगून गेलेले होते की महर्षी ठाकूरांनी विधान केलेलं होतं, महर्षी टागोरांनी, की हे प्रत्यक्ष देवदूत भारतामध्ये आलेले आहेत. अशी धारणा बंगालमधल्या उच्च विद्या विभूषित समाजाची झालेली होती. पण 3 वर्षात तीच मंडळी म्हणायला लागली, हे देवदूत नव्हे, ते यमदूत आलेले आहेत. कारण इतके अनन्वित अत्याचार ब्रिटिशांनी त्या कालखंडामध्ये भारतीयांच्यावर केलेले होते. त्या काळची काही उदाहरणं वाचली. निळीच्या मळ्यामधल्या मजुरांवर केलेले अत्याचार इतके भयावह आहेत. क्रांतिकारकांवर केलेले अत्याचार इतके भयावह आहेत. ब्रिटिश क्रांतिकारकांना पकडत असत आणि एकाचा गळा, अधिकृत नोंदी आहेत इतिहासामध्ये, एका क्रांतिकारकाचा गळा संगिनीने कापत असत आणि त्यातून जे रक्त जमिनीवर पडेल ते दुसऱ्या क्रांतिकारकाला जिभेने चाटायला लावत असत सक्तीने. अशी पशुता, असं क्रौर्य भारताने कधी पाहिलं नव्हतं. आक्रमण झाली पण त्याच्यामध्ये शौर्य असावं, क्रौर्य नसावं. पण क्रौर्याची भयानक रूप, विकृत रूप भारताने पाहिली आणि भारत अक्षरशः पराभूत होऊन गेला, उद्ध्वस्त झाला. संस्कृती मोडली, भावजीवन उद्ध्वस्त झालं, परंपरामधली आस्तिक भावना गेली, श्रद्धा निष्ठा तुटल्या, काय करावं हेच कळेना, माणसं सगळी हतबल होऊन गेली. अशा वेळेला लोकमान्य टिळकांचं युग निर्माण झालं आणि लोकमान्यांनी अद्भुत कार्य त्या कालखंडात करून दाखवलं आणि आमच्या समाजाला आत्मभान दिले, आत्मगौरव जागवला, स्वत्व जागवला, अभिमान जागवला. तो कालखंड असा होता, आपण कल्पनाही करू शकणार नाही की अशा सभागृहामध्ये भारतीयांना जोडे घालून आत यायची परवानगीच नव्हती. आपला विश्वासही बसणार नाही, पण हे ऐतिहासिक सत्य आहे. केवळ ब्रिटिश बूट वाजवत आत येत आणि भारतीयांना जोडे बाहेर काढून ठेवावे लागत असत. अशा एका लोकप्रतिनिधी मंडळाच्या बैठकीला लोकमान्य टिळक गेलेले असताना तो उद्दाम ब्रिटिश अधिकारी म्हणाला, टिळक जोडे बाहेर ठेवा. टिळक हसले आणि त्यांनी जोडे बाहेर काढून ठेवले. बैठक झाली आणि टिळकांनी स्वातंत्र्याची भूमिका अहमिकेनं मांडलेली आहे. आणि योग असा आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणणं जे टिळकांनी वचन लखनौ काँग्रेसमध्ये 1916 साली बोललेलं होतं, त्याची शताब्दीचं हे वर्ष आहे. आपण त्याविषयी अतिशय कृतज्ञ आणि धन्य असलं पाहिजे. टिळकांनी स्वातंत्र्याची भूमिका मांडली आणि ज्या वेळेला लोकप्रतिनिधी मंडळाची सभा संपली आणि लोक बाहेर जायला निघाले, त्यावेळेला तो उद्दाम ब्रिटिश अधिकारी लोकमान्य टिळकांना म्हणाला, काय टिळक, कशी मजा केली तुमची? तेव्हा टिळक म्हणाले, काय झालं बुवा? तो म्हणाला, आम्ही ब्रिटिश जोडे घालून सभागृहात वाजवत जातो आणि तुम्हा तपकिरी येतच देशीय लोकांना जोडे बाहेर काढून ठेवावे लागतात. अतिशय दुष्टपणे आणि टिळकांना ते लागावं अशा भाषेत तो बोललेला होता. तेव्हा टिळक शांतपणे हसले. तेव्हा तो गोंधळला आणि तो म्हणाला, टिळक, मी तुमचा अपमान करतोय आणि तुम्ही हसताय काय? तेव्हा टिळक अधिकच मोठ्यांना हसले. मग मात्र तो खरोखरच गोंधळला आणि म्हणाला, काय झालं? तेव्हा टिळक म्हणाले, अहो, यात आमचा अपमान कसला? एका भारतीयाचा जोडा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने राखला, यात सन्मान कोणाचा झाला तेवढं मला सांगा. लोकमान्य विलक्षण होते. बुद्धिबळाचा पहिला परिचय त्यांना ज्या वेळेला झाला त्यावेळेला बुद्धिबळाची कोडी असतात आणि त्यात लिहिलेलं असतं, व्हाईट प्लेज अँड विन्स इन 3 moves. तेव्हा टिळक हसले म्हणाले, इथे गोराज जिंकतो का? काळ्यानं का बरं जिंकू नये? म्हणून भारतीयांची अस्मिता, तेज, सत्व, ओज सगळं जागवायचं काम हे टिळकांनी केलं. बंगालमध्ये ज्या वेळेला ब्रिटिशांची लाट आली
तोच सभ्याचार, तोच सदाचार, तसाच पोशाखीपणा, तशाच अभिरुची, असं एक वेगळं काही जग निर्माण झालेलं होतं. अशाच एका कुटुंबामध्ये नरेंद्रनाथ दत्तांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याची परंपरा अतिशय चांगली होती, कारण उच्च विद्या विभूषित अनेक मंडळी तिथे निर्माण झालेली होती. आणि या परंपरेमध्ये नरेंद्रनाथांचे वडील विश्वनाथ दत्त हे चांगलेच होते. जुन्यातलं चांगलं घ्यावं आणि नवीन जे चांगलं आहे त्याच्याशी त्याचा कुठेतरी समन्वय घालावा, अशी समन्वयाची भूमिका असलेले होते. व्यवसायाने वकील होते, वृत्तीनं पराकोटीचे उदार होते. आपल्या मुलांनी शिकावं, उच्च विद्या विभूषित व्हावं, पण त्याच वेळेला आपल्या संस्कृत भाषेला कधी विसरू नये, हा त्यांचा आग्रह होता. संस्कृत भाषेचा उत्कृष्ट अभ्यास हा विश्वनाथ दत्तांनी केलेला होता. आणि या परंपरा अशी त्या कालखंडामध्ये चालत आलेली होती की अजूनही काही संस्कृत पाठशाळा त्या बंगालमध्ये तग धरून होत्या, की ज्या धडपडत होत्या की आपली परंपरे असलेली ही राष्ट्रभाषा तिचा विनाश होऊ नये. अशा वेळेला विवेकानंदांचा जन्म झालाय. स्वातंत्र्य समर नुकतंच संपलेलं होतं 1857चं. त्याच्या अगोदर 3-4 वर्ष लोकमान्य टिळकांचा जन्म आहे 53चा, आणि पुढे 6 वर्षांनी नरेंद्रनाथ दत्तांचा म्हणजे भावी स्वामी विवेकानंदांचा जन्म आहे. 12 जानेवारी 1863 हा विवेकानंदांचा जन्मदिन. आपल्याला माहिती आहे 154वी जयंती आपण साजरी करतो. याच कालखंडामध्ये भारतवर्षामधली सगळी जवळजवळ लोकोत्तर व्यक्तिमत्व जन्माला आली. महात्मा गांधी याच कालखंडामध्ये जन्माला आले, श्रीम परांजपे याच कालखंडामध्ये जन्माला आले, रवींद्रनाथ टागोर याच कालखंडामध्ये जन्माला आले. विवेकानंदांचा जन्म त्यांच्या अगोदर आहे, टिळकांचा त्यांच्याही अगोदर आहे. ही सगळी लोकोत्तर व्यक्तिमत्व भारताला जागवणारी, भारताचं राष्ट्राचं चिंतन करणारी या कालखंडामध्ये जन्माला आलेली होती. अशा एका कुळामध्ये नरेंद्रनाथ दत्तांनी जन्म घेतला. त्यांची आई भुवनेश्वरी देवी पराकोटीची सश्रद्ध होती. रामायण महाभारतामधले अनेक श्लोक त्यांना पाठ होते. गीतेचं पठण त्यांच्या घरामध्ये चालत असे. त्या स्वतः वैष्णव परंपरेमधून आलेल्या होत्या. भुवनेश्वरी देवींची आई त्या वैष्णव परंपरेमधल्या होत्या, त्याचे संस्कार त्यांना मिळालेले होते. नंदलाल बसू प्रख्यात चित्रकार, त्यांच्याशी त्यांचं नातं होतं. आणि 2 चांगली घराणी ही एकत्र आलेली होती. आणि त्याचा परिणाम असा झालेला होता की दोन्ही घराण्यांच्या परंपरांचे संस्कार घेऊनच नरेंद्रनाथ दत्तांचा जन्म झालेला होता. तो कालखंड मोठा कठीण होता, मी आपल्याला सांगितलं. पण ईश्वरचंद्र विद्यासागरने स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन स्कूलमध्ये पहिल्यांदा त्यांचं शिक्षण झालं. नंतर स्कॉटिश कॉलेजमध्ये गेलं, त्याचंच रूपांतर दुसऱ्या मोठ्या महाविद्यालयामध्ये झालं. आणि बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे की कोलकाता विद्यापीठाचाही जन्म झालेला होता, मुंबई विद्यापीठही जन्माला आलेलं होतं. आणि 1863 मध्ये जन्माला आलेल्या विवेकानंदांनी हळूहळू, जन्मतःच मुलगा हा अत्यंत प्रगल्भ होता. आणि पुढे रामकृष्ण परमहंसांनी जसा उल्लेख केला की हा जन्मसिद्धच आहे, योगी आहे, अशी विलक्षण दर्शनं या मुलाला लहानपणापासून होत असत. रात्री हा 7-8 वर्षांचा मुलगा झोपायला गेला की दोन्ही भिवयाच्या मध्ये त्याला एक विलक्षण तेज असे ज्योत दिसायचे. आणि एके दिवशी तो आपल्या मित्राला म्हणाला शाळेतल्या, काल झोपताना ज्योत जरा जास्तीच तेजस्वी दिसली ना. तेव्हा तो मित्र म्हणाला, कसली ज्योत, मला तर अशी कधी दिसत नाही. त्यावेळेला नरेंद्राच्या प्रथम लक्षात आलं की अरे अशी ज्योत फक्त आपल्यालाच दिसते. पुढे त्याचा उलगडा रामकृष्णाने केलेला होता. पण महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर हा इतिहास मोठा आहे, पण आपल्याला पुढे यायचंय, कारण परिक्रमेला प्रारंभ करायचा आहे. ही पार्श्वभूमी मुद्दाम सांगतोय आपल्याला. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर चौफेर विकसन झाले नरेंद्राच्या बुद्धीचं. आणि तो कालखंडच असा होता की तरुण परदेशी संस्कृतीकडे इतके आकर्षित झालेले होते की हळूहळू या राष्ट्रामध्ये नास्तिक भाव प्रचंड प्रमाणावर आलेला होता. आणि बंगालमध्ये तर आलेलाच होता. पुढे स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये एकाने प्रश्न विचारलेला होता की आपल्याला ईश्वराचा म्हणजे शंकराचा अवतार मानतात,
तर आपला अवतार, आपला जन्म कशासाठी आहे? त्यावेळी स्वामीजी हसून म्हणालेले होते, माझा जन्म या भारतामधले हरवलेल्या ज्या श्रद्धा आहेत त्या पुन्हा निर्माण करण्यासाठी झालेला आहे. इतकी भारतातली मंडळी पराकोटीची नास्तिक होऊन गेलेली होती. आपल्याला आश्चर्य वाटेल की नरेंद्रनाथ सुद्धा तरुण असताना पराकोटीचे नास्तिक होते. ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता आणि ब्रह्म समाजाचे ते अनुयायी होते. राजा राममोहन रॉयनी स्थापन केलेल्या ब्रह्म समाजाचे ते अनुयायी होते. आपण त्याला ब्राह्म समाज म्हणतो. त्याचं कारण असं, बंगाली मनुष्य अचा उच्चार अ सारखा करतो, त्यामुळे ब्रह्म समाजाच्या ऐवजी ब्रह्म समाज असं बंगालमध्ये म्हटलं जातं. मलाही बंगालमध्ये स्वागत करताना या अभ्यंकर असंच म्हणतात, अभ्यंकर नाही म्हणत, कारण अचा उच्चारच अ सारखा होता आणि त्यामुळे ब्राह्म समाज, त्यातून ब्राह्म समाज आपण म्हणायला लागलो. ब्राह्म समाजाला सगुण पूजन मान्य नाही. याचा अर्थ असा झाला की आमचे सगळे सगुणावतारच अमान्य पहिल्यांदा. हा मुले कुठारा विचार होता. पण झालं खरं असं की फक्त निर्गुणाची परंपरा मान्य, बाकी कोणतीही परंपरा आम्हाला अमान्य आहे. मिशनरीज येत खेड्या पाड्यामध्ये जात आणि इतका प्रचार करत असत की बादलीवर पाण्यामध्ये आपला धातूचा पाषाणाचा देव टाकत असत आणि म्हणत, पहा तुमचा देव बुडतो. आणि लाकडी क्रॉस त्यातच टाकून म्हणत असत, लाकूड असल्यामुळे तरंगायचं, आणि ते म्हणत, पहा आमचा देव तरला. आणि खेड्यातली माणसं बोळी खरोखर घाबरून जायची. हे ज्या वेळेला वासुदेव बळवंत फडक्यांना कळलं त्यावेळी त्यांनी एक प्रयोग सुरू केला. रॉकेलची बाटली खाड्यापेटी ते घेऊन जात असत, आपल्या देवावर ओतत असत आणि ते लाकडी क्रॉसवर सुद्धा ओतून त्यांना काडी लावत असत. आमचा देव ठणठणीत, त्यांचा देव पटकन जळत असत. वासुदेव बळवंत फडके म्हणत, किती भोळसट आहात तुम्ही, या राष्ट्राची एवढी प्रगल्भ परंपरा, असं कधी बाटायला होतं का? पण आपल्याला माहिती आहे की गोपाळराव जोशीने असा धडा दिला तर पुण्यामध्येच एका पाद्र्याला, मला ख्रिश्चन व्हायचे म्हणून सांगून गेलेले होते आणि सगळा बाप्तिस्मा दिल्यावर म्हणाले त्या पाद्र्याला, मूर्ख आहेस का तू, असा कोणी बाटतो का, बैस. आणि त्याच्या समोर बसूनच संध्या केली गोपाळराव जोशीने. अद्भुत, म्हणजे मोठं विलक्षण व्यक्तिमत्व. कारण त्यांची पत्नी ही भारतातली पहिली डॉक्टर, आपल्याला माहिती आहे, आनंदीबाई जोशी. असा सगळा मतांचा गलबला झालेला असताना महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद घेत होते, म्हणजे नरेंद्रनाथ दत्त घेत होते. आणि एके दिवशी प्रसंग असा आला की इंग्रजीचं शिक्षण जे प्राध्यापक देत असत, वाङ्मय शिकवत असत, ते आले नाहीत, रजेवर होते. म्हणून त्या महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांचं नाव विल्यम हेस्टी, ते शिकवण्यासाठी आले. आणि त्यांनी एक कविता घेतली. त्या कवितेचं नाव आहे एक्सकर्शन, विल्यम वर्ड्सवर्थची कविता. पण त्या कवितेमध्ये मनाची एकाग्रता साधली गेली तर हळूहळू अतींद्रिय अनुभव यायला लागतो, असं सार त्या कवितेमध्ये काढलेलं आहे. आणि बोलताना विल्यम हेस्टी म्हणाले की मला असा प्रत्यक्ष अनुभव नाही, पण असा ज्यांनी साक्षात अनुभव घेतला असा एक साक्षात्कारी महापुरुष कोलकात्यामध्ये दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये आहे आणि त्यांचं नाव रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस कामारपुकूर मधून आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मूळचं नाव गदाधर होतं, पण पुढे सगळ्या धर्मांच्या इतक्या प्रचंड साधना केल्या आणि आत्मानुभूती घेऊन हा महापुरुष पुढल्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरून गेला. त्या रामकृष्ण परमहंसांची अनुभूती विलक्षण आहे असं विल्यम हेस्टीनी सांगितलं. आणि तुम्हा कुणाला जर याविषयी काही आशंका असतील तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा असं सांगितलं. हा रामकृष्णांचा पहिला अप्रत्यक्ष परिचय हा स्वामी विवेकानंदांना म्हणजे नरेंद्रनाथांना झाला. पुढे योग असा आला 1880-81 साली सुरेंद्रनाथ मित्र, बॅनर्जी नव्हे, सुरेंद्रनाथ मित्र या नावाचे रामकृष्णांचे एक शिष्य होते. आणि त्यांनी एके दिवशी आपल्या गुरुला घरी बोलवलेलं होतं रामकृष्णांना, त्यांचा सन्मान केला. आणि मग या तरुणाला नरेंद्रनाथाला त्यांनी गायला बोलवलं. महाविद्यालयामध्ये असताना नरेंद्रनाथांनी अनेक कला आणि विद्यारचनेवर प्रभुत्व मिळवलेलं होतं. एक म्हणजे संभाषण कला. इतकं उत्कृष्ट सुसंवाद करत असत नरेंद्रनाथ की त्यांचे मित्र मुग्ध होऊन जात असत. आपल्याकडे जुनी ससरपरी नावाची विद्या आहे. ससरपरी म्हणजे संभाषण कला.
त्याला आधुनिक कालखंडात आर्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन म्हणतात. ही विद्या आपल्या राष्ट्रामध्ये हजारो वर्ष आहे बरं का, ससरपरी विद्या म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आमचे अनेक आचार्य अतिशय प्रवीण होते असे इतिहासात उल्लेख सुद्धा आहे. या विद्येमध्ये तो प्रवीण होता. वक्तृत्व उत्कृष्ट होतं नरेंद्राचं. याच्याही पुढे जाऊन ना पखावज तो उत्तम वाजवत असे, तबला उत्तम वाजवत असे, गानविद्या त्यांनी चांगली प्राप्त केलेली होती. आपल्या संतांची सूरदास, तुलसीदास, चंडीदास यांची भजनं तो अप्रतिम म्हणत असे. त्याही पुढे जाऊन सतार वाजवायची विद्या त्यांनी प्राप्त करून घेतलेली होती. लाठी विद्या त्याला उत्तम येत असे. तो उत्तम कुस्तीगीर झालेला होता. काय मिळवलेलं नव्हतं. आमचे विद्यार्थी महाविद्यालयात जातात आणि केवळ पुस्तकी किडे बनतात. आता पुस्तकी किडे म्हणायचे, आता डिजिटल किडे बनतात असं म्हणायला पाहिजे. एक तुकडा हातात घेतात आणि तेवढं. ते ज्ञान विज्ञान तर टाकता येणारच नाहीये, पण त्या विज्ञानाचा समन्वय ज्ञानाशी कसा करावा हे ज्याला कळतं तो जीवनामध्ये उन्नत होतो. आणि त्या तुकड्याशी केवळ जो खेळत राहतो तो अवनत होतो. ज्ञान विज्ञान समन्वयातून संस्कृती वर्धिष्णू होत असते. हे त्यावेळेला नरेंद्रनाथांच्या लक्षात आलेलं होतं. आणि मग नरेंद्रनी त्या सुरेंद्रनाथ मित्रांच्या घरी काही भजनं म्हटली आणि रामकृष्ण अतिशय सावधपणे ऐकत होते आणि त्याचं निरीक्षण करत होते. श्रेष्ठ योगी दुसऱ्या योग्याला बरोबर ओळखतो. तशी योग्याची काही लक्षणं नरेंद्रमध्ये त्यांनी पाहिली आणि नंतर त्यांनी बोलावून घेतलं जवळ आणि त्याला संवादामध्ये गुंतवून ते त्याच्या शरीराचं निरीक्षण करत होते की योग्याची लक्षणं कोणती दिसतात. योग्याच्या लक्षणामध्ये एक अत्यंत महत्वाचं अंग असं आहे की त्याचा आवाज म्हणे विलक्षण गोड होऊन जातो. पुष्कळ लक्षणे जी दिलेली आहेत त्याच्यामधलं एक प्रधान लक्षण आहे. आणि स्वामीजींचा नरेंद्राचा आवाज पखावजावर थाप मारावी असा गोलाकार अतिशय सुंदर होता. अशा आठवणी त्यांचे धाकटे बंधू महेंद्रनाथ आणि त्यांच्या मित्रांनी सुद्धा करून ठेवलेलं आहे. रामकृष्णांनी देहावरची काही लक्षणं पाहिली आणि नंतर ते म्हणाले एकदा दक्षिणेश्वरला ये बरं. आणि त्याला होकार दिला नरेंद्रनाथांनी. ते काही लगेच गेलेले नव्हते, पण नंतर पुढे ज्या वेळेला ते गेले आपल्या काही मित्रांच्या बरोबर, त्यावेळी दक्षिणेश्वर खूप लांब आहे असं त्यांना वाटलं, कारण एका घोडागाडीमधून ते गेलेले होते. आणि ज्या वेळेला रामकृष्णांच्या खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला, रामकृष्ण वर कॉटवर बसलेले होते, पलंगावर बसलेले होते आणि रामकृष्णांचं लक्ष नरेंद्राकडे गेलं आणि त्यांच्या लक्षात आलेल्या मित्रांमध्ये हा तरुण खरंच वेगळा आहे. आपल्याच नादामध्ये असल्यासारखा होता. खाली बसला आणि मग त्याला नरेंद्रनाथाला रामकृष्ण परमहंस म्हणाले, नोरेन एखादं सुंदर भजन गाना. त्यावेळी ब्रह्म समाजामध्ये काही सुंदर गाणी, सुंदर भजनं गायली जात असत. त्यातली काही नरेंद्र अतिशय गोड म्हणत असे. त्यातलं एक भजन हे नरेंद्रनाथांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं. दोन म्हटली ती खरं तर, पण पहिलं फारच गोड होतं. मोन चलो निज निकेतने. हे मना तू कुठे भटकत बसलाय. संसार विदेशो विदेशोर केनो भ्रमो केनो अकारणे. मोन म्हणजे मना, चलो निज निकेतने चल आणि परमहंसांच्या परमात्म्याच्या चरणी लीन हो, अशा अर्थाचं देस रागामधलं ते अतिशय सुंदर गीत होतं. आजही ते म्हटलं जातं ब्रह्म समाजामध्ये, किंबहुना रामकृष्ण संघाच्या परंपरेमध्ये गायलं जातं. मून चलो निज निकेतने संसार विदेशो विदेशोर केनो भ्रमो केनो अकारणे. मून चलो निज निकेतने. असं ते देस रागामधलं अतिशय सुंदर पद. आणि इतकं भावावस्थेमध्ये जाऊन त्या नरेंद्रांनी म्हटलं की रामकृष्णांची भाव समाधी लागली. आणि नंतर मोठं विलक्षण घडलं. त्यांनी त्याचा हात धरला आणि ते म्हणाले चल माझ्याबरोबर. आणि दक्षिणेच्या वरांड्यामध्ये रामकृष्णांची खोली होती. त्या खोलीमध्ये त्याला घेऊन गेले आणि म्हणाले किती उशीर लावलास रे माझ्याकडे यायला. पहिल्यांदा नरेंद्राला कळेच ना की हे काय बोलतायत. आणि रामकृष्ण म्हणाले अरे प्रापंचिक लोक त्यांच्या विषयांच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात, ते ऐकून माझे कान किटून गेलेत. माझा आध्यात्मिक अनुभव कोणीतरी समजावून घ्यावा, कुणाला तरी सांगता यावा
म्हणून मी किती वर्ष वाट बघतोय, तू यायला किती उशीर केलास. आणि नरेंद्राला त्यांनी आपल्या हातानं काही मिठाई भरवली. नरेंद्र म्हणत होता माझे मित्र बाहेर आहेत. त्यावेळी रामकृष्ण म्हणाले त्यानं मी थोडं देईन ना. आणि नंतर त्यांनी हात धरले नरेंद्रचे आणि ते म्हणाले जाणतो मी प्रभो, तुम्ही साक्षात महानारायण ऋषी आहात. नरेंद्रला वाटलं हा मनुष्य वेडा तर नाही ना, मी तर विश्वनाथ दत्तांचा मुलगा, हा काय म्हणतायत हे. पुढे त्याचा उलगडा रामकृष्ण परमहंसांनी एके ठिकाणी केलेला होता. पण असे विलक्षण अनुभव रामकृष्णांचा स्पर्श झाल्यानंतर सगळे विश्व ब्रह्मांड फिरायला लागणं, रामकृष्णांचा स्पर्श झाल्यानंतर नरेंद्र भावावस्थेत जाणं, असे विलक्षण अनुभव नरेंद्राला येत गेले. आणि त्याचा असा स्वाभिमान, एक प्रकारचा अहंकार होता, तो पहिल्यांदा मोडला की एक कुणीतरी सिद्ध पुरुष आपल्याला स्पर्श करतो आणि आपण भावावस्थेमध्ये जातो. केवढं आश्चर्य आहे. पण नरेंद्रांच्या लक्षात आलं हे व्यक्तिमत्वच वेगळं आहे. 1881 पासून 1886 पर्यंत नरेंद्रांना रामकृष्ण परमहंसांचा सहवास मिळाला. अधिकाधिक तो 1882च्या पुढेच मिळालेला आहे. खरं तर 3.5-4 वर्षांचाच, पण तोपर्यंत नरेंद्राच्या मनातलं आमूलाग्र परिवर्तन होऊन गेलेलं होतं. अत्यंत नास्तिक असलेला, वादंग करायला ज्याला अतिशय आवडत असे, हा तरुण आमूलाग्र पुढे पालटून गेला की अष्टांग योगाने प्रगती करावी आणि शेवटी निर्विकल्प समाधीचा अनुभव घ्यावा असं त्या नरेंद्रांना वाटायला लागलं. आणि तो अनुभव रामकृष्णांनी त्याला एकदा प्रत्यक्ष दिलेला होता असं इतिहास सांगतो आपल्याला. नरेंद्र कृतार्थ झाला आणि तो म्हणाला हा अनुभव मला नित्य पाहिजे. त्यावेळी रामकृष्ण परमहंस म्हणाले इतका कृपण असशील असं मला वाटलं नव्हतं रे. किती कृपण आहेस, तुला या राष्ट्राच्या उत्थापनाचं प्रदीर्घ कार्य करायचंय. त्यावेळी नरेंद्र नाही म्हणत असे आणि मग रामकृष्ण परमहंस हसून म्हणत असत तू काही तुझी हाडं सुद्धा हे काम केल्याशिवाय राहणार नाही. पुढे 1885च्या शेवटी रामकृष्णांच्या घशाला त्रास व्हायला लागला. आपल्याला ज्ञात आहे की त्यांना गळ्याचा घशाचा कर्करोग झालेला होता. आज सुद्धा तो इतका अवघड आहे बरा व्हायला. त्या कालखंडामध्ये तर औषधं जवळजवळ नव्हती आणि तो किती भयानक रोग आहे याची कल्पना नरेंद्रला आली. त्याच्या गुरुबंधूंपेक्षा राखाल होते, निरंजन होते, शशी होते, लाटू होते, छोटे गोपाळ होते, बडे गोपालदा होते, तारक होते, सारदा होते. किती सगळी ही गुरुबंधू मंडळी ही नरेंद्राबरोबर होतीच. आणि आपल्याला ज्ञात आहे की 15 ऑगस्टच्या उत्तर रात्री म्हणजे 16 ऑगस्टच्या पहाटे रामकृष्णांची महासमाधी झाली. पण त्या अगोदर 2 मोठे असे विलक्षण घडले प्रसंग की रामकृष्णांनी नरेंद्रला बोलावून घेतलं. आणि आपल्याकडे एक परंपरा आहे की कासवी म्हणे केवळ दृष्टीनं आपल्या पिलांचं पोषण करते. असं नाहीये, खरं तर ती दूध देते, पण परंपरा असं मानते. तसं नरेंद्रच्या डोळ्यामध्ये डोळे मिसळून आपली नजर मिळवून आपल्यातली सगळी आध्यात्मिक शक्ती जणू काही त्यांनी त्याचं संक्रमण केलं नरेंद्राच्या मध्ये. असाच एक प्रसंग महाभारतामध्ये ज्या वेळेला विदुराच्या मागे घनदाट जंगलामध्ये युधिष्ठिर गेला त्यावेळी शेवटी विदुराने सांगितलं थांब. आणि काही अंतरावर युधिष्ठिर उभा आहे आणि एकटक त्याच्याकडे विदुराने पाहिलं आणि तो म्हणतोय की युधिष्ठिरा मी तुला आज सगळं देऊन टाकलं. माझ्याकडे जे जे होतं ते, जे असे योगी असतात ते असं सामर्थ्य प्रदान करू शकतात. आणि मग नरेंद्रला म्हणाले रामकृष्ण आज माझ्याजवळ जे आध्यात्मिक वैभव होतं ते सगळं मी तुला प्रदान केलेलं आहे. रामकृष्णाने देह ठेवला. त्याच्या अगोदर 2-3 दिवस असा प्रसंग घडला की असे विकलांग झालेले रामकृष्ण त्या पलंगावर पडलेले होते. अत्यंत कृश देह झालेला होता. आणि त्यावेळेला नरेंद्रांच्या मनामध्ये विचार आला की अरे हे स्वतः म्हणतात की मी तर त्या परमात्म्याचा अवतार, अशा विकलांग स्थितीत ते हे म्हणू शकतील. असा विचार आला. तोच मोठ्या कष्टाने रामकृष्णांनी कूस वळवली. कित्येक दिवस न बोललेले रामकृष्ण अतिशय शक्ती उरलेली एक वटून म्हणाले नोरेन तुझ्या मनामध्ये अजूनही संदेह. अरे जो राम आणि जो कृष्ण तोच रामकृष्ण रूपानी या देहामध्ये आणि केवळ तत्वतः नाही प्रत्यक्ष आहे, लक्षात ठेव. इतके रडले तर नरेंद्रनाथ त्यावेळेला की मनामधल्या सगळ्या शंका कुशंका आशंका याचं निराकरण झालं.
काशीपूरच्या उद्यानामध्ये रामकृष्णाने आपला देह ठेवला आणि मग काशीपूरच्या उद्यानाची जागा सोडावी लागली. या अतिशय गोंधळलेल्या तरुणांनी जावं कुठं अशी अवस्था निर्माण झालेली होती. त्यावेळेस सुरेंद्रनाथ मित्रांनी बडानगरमध्ये एक घर भाड्याने घेतलं. त्या घराला भूत बंगला म्हणत असत, कारण तिथे जायची हिंमतच कोणाची होत नसे. ते घर जवळ मोडकळीला आलेलं होतं. खाली पुष्करणीचं पाणी आटलेलं होतं, सरलेलं होतं, साप विंचू झालेले होते तिथे सगळीकडे, आणि पडझड व्हायला लागलेली होती घराची. तळमजल्यावर राहायला जागा नव्हती, फक्त वरच्या मजल्यावर एक खोली त्यातल्या त्यात बरी होती. या सगळ्या तरुणांनी तिथे ठाण मांडलं आणि ठरवलं की इथे राहून आपण अभ्यास करायचा. आणि अशा वेळेला त्या बडानगरच्या मठामध्ये, मठ नंतर झाला, बडानगरची ती एक खोली होती. आणि पहाटे 2, 2:30, 3 वाजता ब्राह्म मुहूर्ती नरेंद्रनाथ आपल्या गुरुबंधांना उठवत असत आणि म्हणत असत, अमृताच्या पुत्रानं उठा, साक्षात अमृताचं तुम्हाला वरदान आहे, रामकृष्णांचं उठा. आणि मग अन्निकावरून ध्यानाला आणि तत्वज्ञानाच्या ग्रंथांच्या अभ्यासाला हे सगळे गुरुबंधू बसत असत. वैभव किती होतं म्हणून सांगू, त्या मठाचं एक भगवी कफनी होती फक्त. ज्याला बाहेर जायचं असे तो ती कफनी अंगामध्ये भगवं वस्त्र घालून जात असे. धन तर नव्हतंच, काहीही नव्हतं त्यांच्याकडे. आणि अशा वेळेला वेद, वेदांग, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, गीता, षडदर्शन, आचार्य परंपरा, शंकराचार्यांचं अद्वैत, रामानुजांचं विशिष्टाद्वैत, निंबार्काचार्यांचं द्वैताद्वैत, शुद्धाद्वैत, वल्लभाचार्यांचं, मध्वाचार्यांचं द्वैत, अशा 5 परंपरा, गौतमांचं न्यायशास्त्र, कणादांचं वैशेषिक दर्शन, पतंजलींचं योग दर्शन, कपिलांचं सांख्य दर्शन, जैमिनींचं पूर्व मीमांसा दर्शन आणि महर्षी व्यासांचं उत्तर मीमांसा दर्शन, अशा सांगोपांग सगळ्या आपल्या तत्वज्ञानाच्या परंपरा हे गुरुबंधू त्याचं सखोल अध्ययन करत होते. त्यांच्या चर्चा व्हायच्या, आशंका निर्माण केल्या जायच्या, प्रश्नोत्तर व्हायची आणि विचाराने ही सगळी मंडळी हळूहळू प्रगल्भ होत निघालेली होती. अशा वेळेला 1882च्या डिसेंबरमध्ये त्यांचे एक बाबूराम नावाचे गुरुबंधू होते नरेंद्रनाथांचे. त्या बाबूरामांची आई मातंगिनी देवी म्हणून होती. कोलकाता शहराजवळ आंटपूर नावाचं गाव होतं. तिथे तिने या सगळ्या गुरुबंधूंना बोलवलं आणि ते तिथे जाऊन सगळे तरुण आनंदामध्ये राहिले. आणि पौर्णिमेचा दिवस होता. नरेंद्रनाथ म्हणाला, आज आपण खऱ्या अर्थाने आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन करूया. आज आपण संन्यास धर्माची दीक्षा घेऊया. आणि म्हणून या सगळ्यांनी त्या दिवशी अग्निनारायण प्रज्वलित केला. नरेंद्र म्हणाले, आपल्या मनातल्या कुवासना, अशुभ वासना, जे जे अमंगल आहे ते सगळं अग्नीला अर्पण करून टाकूया. आणि रामकृष्णांनी पूर्वीच भगवी वस्त्र दिलेली होती, ते एक एक भगव वस्त्र आणि एक एक माला नरेंद्रांनी आपल्या सगळ्या मित्रांना दिली. आणि त्या दिवशी सगळ्यांनी खऱ्या अर्थानं संन्यास धर्म धारण केला. आणि प्रत्येकाचं नाव नरेंद्रनाथांनी बदलून टाकलं. राखाल ब्रह्मानंद झाले, निरंजन निरंजनानंद झाले, लाटू अद्भुतानंद झाले, तारक शिवानंद झाले, गंगाधर अखंडानंद झाले, काली अभेदानंद झाले. प्रत्येकाचं नाव बदललं. स्वतः नरेंद्रनाथांना आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं होतं, रामकृष्णानंद. पण त्यांचे एक गुरुबंधू शशी इतके विलक्षण भक्त होते की शेवटी नरेंद्रनाथांनी ठरवलं ते नाव आपण नाही घ्यायचं, शशीला दिले रामकृष्णानंद हे नाव. इतके उदार होते वृत्तीनं नरेंद्रनाथ. आणि मग सगळे कृतार्थ झालेले हे सगळे बडानगरला परत आले. आता सगळ्यांनी संन्यास धर्म धारण केलेला होता. आणि आपल्याकडे म्हण आहे की साधू चलता भला आणि गंगा बहती भली. साधू चालत राहिला नाही तर ममत्व निर्माण होतं त्याच्या मनामध्ये आणि तो प्रापंचिकासारखे व्यवहार करायला लागतो. ते होऊ नये म्हणून संन्याशांनी एका जागी थांबायचं नसतं. आणि गंगा बहती भली, ती बहती भली नसली तर मग मैली होते. आपल्याला माहिती आहे, पाण्याने वाहायचं असतं, वाहत जाणे धर्मजाळाचा, नाही तर सगळी गडबड होऊन जाते. या न्यायानं एक एक गुरुबंधू प्रवासाला निघाले. तिबेटच्या प्रवासाला अखंडानंद गेले असे इतिहास आपल्याला सांगतो. म्हणजे गंगाधर,
कुणी वृंदावनामध्ये गेलं, कुणी उत्तरेकडे हिमालयाच्या प्रवासाला प्रारंभ केला. बडानगरची जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे नरेंद्रनाथ मात्र अजून बाहेर पडलेले नव्हते. आणि नरेंद्रनाथांना अजून कुणी नावी दिलेलं नव्हतं. नोरेनच म्हणत असत. बाकी सगळ्यांना संन्यास धर्माचं नाव आलेलं होतं, पण नरेंद्रांना मात्र अजून कुठलंच नाव आलेलं नव्हतं. पुढे मात्र असं झालं की 1887 साली नरेंद्रनाथांनी ठरवलं आता मात्र आपणही बाहेर पडायचं. आणि पहिला प्रवास त्यांचा अगदी छोटा झाला. किती सांगू आपल्याला, वैद्यनाथ आणि शिमुलताला 2च जागी गेलेले होते, प्रकृती बरी व्हावी म्हणून, सुधारावी म्हणून. आणि प्रकृती सुधारून नरेंद्रनाथ मागे आले. खरा त्यांचा प्रवास सुरू झाला तो 1888 पासून संन्यासी या नात्यानं. पहिल्यांदा अयोध्येला गेले, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. वनवासामध्येच होते, तिथपासून आजपर्यंत तसंच आहे. आज सुद्धा रामचंद्रांचं दर्शन करायचं असेल तर ते सर्कशीमध्ये जशी जनावरं सोडतात तसं त्या पिंजऱ्यातून जावं लागतं. आणि 57 फुटावरून त्या रामलल्लाचं दर्शन घ्यायला लागतं. केवढं म्हणजे खरंच बोचतं मनाला. 9 इंच उंचीची मूर्ती आहे रामाची. 57 फुटावरून दिसेल का तेवढं मला सांगा. आणि ज्येष्ठ नागरिकांना दिसेल का हो? जर का सगळ्यांना एवढाले चष्मे आलेले कसं बघतील? शक्य आहे का 57 फुटावरून? त्या काळची परिस्थिती तीच, आजही तशीच आहे. पण अयोध्येला जाऊन त्यांनी सरयूमध्ये स्नान केलं. खाली तमसा नदी आहे त्याचं दर्शन केलं. त्या नद्यांमध्ये स्नान करून ना अनेक तुलसीदासांची भजनं अतिशय सानंद नरेंद्रांनी गायलेली होती. तिथून पुढे ते प्रवास करत करत आग्र्याला आले अयोध्येहून. आणि ताजमहाल किंवा तेजो महाल त्यांनी पाहिला. आणि स्वामीजींचे उद्गार आहेत की खऱ्या अर्थानं याचं दर्शन करायचं असेल तर 6 महिने मला इथे थांबावं लागेल. इतकी ती वास्तू त्यांना आवडलेली होती. पुढे जाऊन नरेंद्रनाथांनी लखनौचं दर्शन केलं, जुन्या इमारती पाहिल्या, अनेक मंडळींना तिथे भेटलेले होते. आणि पुढे प्रवास करत करत स्वामी विवेकानंद वृंदावनाला निघाले. एका दिवशी किमान ते 30 मैल चालत असं. मैल म्हणतोय मी, किलोमीटर नव्हे. 30 मैल चालत असं. प्रकृती किती सणसणीत असली पाहिजे. वृंदावन जवळ आलं, धुळीनं माखलेले होते, अतिशय दमलेले होते. आणि बंगालमध्ये त्या कालखंडामध्ये अशी पद्धत होती की घरोघरी हुक्के होते. आणि नरेंद्रांचे वडील हुक्का ओढत असत, विश्वनाथ दत्त. आणि नरेंद्रनाथ ज्यावेळी 10 वर्षाचे होते त्यावेळेला एकदा वडिलांच्या कार्यालयात गेले. आणि पूर्वी वेगळाले हुक्के ठेवलेले असत. काही लोक बाहेर बसत, त्यांचा हुक्का वेगळा, आत बसणाऱ्यांचा हुक्का वेगळा. हा 10 वर्षाचा मुलगा, त्यांनी दोन्ही हुक्क्याची चव घेऊन पाहिली. ती आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि वडील आले, त्यांना धक्का बसला, ओरडले, नोरेन काय करतोयस? त्यावेळी नरेंद्रने शांतपणे सांगितलं, दोन्ही हुक्क्यात काही फरक आहे का बघत होतं. मग बाहेर बसणाऱ्या लोकांना हुक्का वेगळा आणि आतल्या लोकांना हुक्का वेगळा का, असा प्रश्न 10 वर्षाच्या मुलांनी आपल्या वडिलांना केलेला होता. म्हणजे त्यावेळेपासून या मुलाची बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ होती. आणि दमलेले स्वामीजी हे त्या वृंदावनाच्या जवळ पोचले. रस्त्यावर कडेला एक मनुष्य मस्तपैकी चिलीम ओढत बसलेला होता. तर दमलेले स्वामीजी पुढे गेले आणि म्हणाले, चल मला एक झोरका घेऊ दे. तेव्हा तो म्हणाला, महाराज मी कसं देणार आपल्याला, मी भंगी आहे. असं म्हटल्यावरच स्वामीजी पुढे चालायला लागले. आणि 50 पावलं गेल्यावर थांबले आणि स्वतःचा धिक्कार केला. ते म्हणाले, अरे संन्यास धर्म धारण केलास, धिक्कार असो तुला. तुझ्या मनामध्ये असून अजून माणसामधला भेद मनात येतो. कसला तुझा संन्यास धर्म. तसेच मागे वळले आणि बळे त्याच्या हातातली चिलीम घेऊन त्यांनी एक झुरका घेतला आणि स्वामीजी पुढल्या प्रवासाला निघाले. काही चतुर तरुण महाविद्यालयातले मला म्हणतात, मग तुम्हीच नाही का सांगत महाजनो येन गतस्स पंथा. मग विवेकानंद आमचे आदर्श आहेत, पण आम्ही सुद्धा हातामध्ये ओष्ठ शुभ्र धूम्र नलिका धारण करतो. वारे वा, स्वामीजींच्या चरित्रातलं एवढंच दिसलं काय तुम्हाला? एक दिवस 30 मैल चालून बघा, म्हणजे दीनानाथ मध्ये ऍडमिट करावं लागते की नाही बघा. विवेकानंदांच्या गप्पा तुम्ही माराव्यात. एवढंच तुम्हाला चरित्रातलं दिसलं का?
स्वामी विवेकानंद पुढे आले आणि त्यावेळेला जो त्यांनी यज्ञ केलेला होता आणि संन्यास दीक्षा घेतलेली होती त्याला विविदिशा असं म्हटलं जातं. आपल्याकडे संन्यासाचे अनेक प्रकार आहेत. कुटीचक संन्यास, बहुदक संन्यास, आतुर संन्यास, विविदिशा संन्यास, हंस संन्यास, परमहंस संन्यास अशी वेगळी नावं आहेत त्याला. तो विविदिशा नावाचा याग यज्ञ केला जणू काही आणि आपल्या वाईट वासना त्यात जाळल्या म्हणून पहिलं नाव संन्यास धर्माचं नरेंनी धारण केलेलं विविदिशानंद होतं. वृंदावनामध्ये आले, भगवान श्रीकृष्णाचं सगळं चरित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहिलं. पुढे गोकुळात गेलेले होते, गोवर्धनची परिक्रमा केली, राधा कुंडामध्ये जाऊन स्नान केलं. तर त्या गोकुळामध्ये कदंब वृक्षाखाली बसून अत्यंत मनापासून सूरदासांची भजनं गायलेली होती. रडलेले होते स्वामीजी, तिथे भावावस्थेमध्ये गेलेले होते. आणि राधा कुंडाला चमत्कार असा झाला की त्यांचं भगवं वस्त्र कौपीन एका माकडाने पळवले. आता पुढचा प्रवास कसा करायचा? त्यावेळेला प्रार्थना केली, कपिराजा माझी कौपीन वस्त्र परत दे. तो काही द्यायला तयार होईना परत. करीम टोपीवाला गोष्ट वाचली नसेल स्वामीजीने, पण ती जमिनीवर आपटायला दुसरी कफनी नव्हती ना त्यांच्याजवळ, काय करणार. पण गंमत अशी घडली की ईश्वराची प्रार्थना करत दोन त्यांना त्या वृंदावनाच्या परिसरामध्ये अद्भुत अनुभव आलेले होते. पहिला अनुभव हा होता की कुणीतरी नवीन कफनी त्यांच्यासाठी तिथे आणून ठेवली. ती असं म्हणतात चिटपाखरं नव्हतं, पण राधा कुंडावर त्यांना नवीन वस्त्र मिळाले खरं. आणि पुढे ज्यावेळेला ते अत्यंत थकलेले होते जंगलातून प्रवास करताना, त्यावेळी कुणीतरी एक मनुष्य येऊन त्यांना पानातून अन्न देऊन गेला आणि एका छोट्या माठातून गार पाणी देऊनही गेलेला होता. कोण कुठे मंडळी येतील आणि कशी मदत करतील सांगता येत नाही. तिथून स्वामीजी पुढे गेले, ते हरिद्वार ऋषिकेशला गेलेले होते. पण त्याच्या अगोदर हाथरसला आले. हाथरस आपल्याला माहिती आहे की मथुरेच्या जवळचं स्थान आहे आणि हाथरस हे अभिजात शास्त्रीय संगीताविषयी अत्यंत प्रसिद्ध आहे. तिथून अभिजात शास्त्रीय संगीतावरचे अनेक ग्रंथ निर्माण झालेले आहेत आणि स्वामीजी स्वतः उत्तम गात होते. दमलेले प्रवास करत आले आणि हाथरसच्या रेल्वे स्थानकावर, आगगाडीच्या स्थानकावर बसले पद्मासन घालून. त्या रेल्वे स्थानकाचे जे प्रमुख होते त्यांचं नाव होतं शरश्चंद्र गुप्त. आणि ते स्वामीजींना भेटायला आले आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं नेहमीचे जे पोटार्थी बैरागी असतात त्यांच्यापेक्षा हा वेगळा आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली की स्वामीजी आपण घरी चला, मी भिक्षा आपल्याला वाढतो. आणि स्वामीजींनी ते आनंदानं मान्य केलं. आणि मग शरदचंद्रांच्या लक्षात आलं आपल्या कल्पनेपेक्षा लक्ष कोटी पावलं हा महापुरुष पुढे आहे आणि उच्च विद्या विभूषित आहे, तत्वज्ञान कोळून प्यालेलं आहे, सर्व धर्मांचा सागर अभ्यास यांनी केलेला आहे. आणि थक्क झाले शरदचंद्रगुप्त आणि शेवटी प्रार्थना केली की स्वामीजी मला आपला शिष्य करून घ्या. स्वामीजी नाही म्हणाले, आजपर्यंत मी कोणालाही दीक्षा दिलेली नाहीये. हट्टच केला. स्वामीजींनी त्यांचं मन पाहण्यासाठी म्हटलं, मग शरदचंद्रजी आता एक काम करा, तुम्ही या स्थानकाचे रेल्वे मास्टर आहात, आता तुम्ही या सगळे जे कुली आहे तिथे हमाल त्यांच्या घरी जाऊन भिक्षा मागा. मन बघायचं होतं आणि खरंच गेले शरदचंद्र आणि सगळ्या हमालांच्या घरी जाऊन भिक्षा मागितली. आणि विवेकानंद इतके प्रसन्न झाले, स्वामीजींनी त्यांना दीक्षा दिली. स्वामीजींचा तो पहिला शिष्य, त्याचं नाव केलं सदानंद. या स्वामी सदानंदांनी विवेकानंदांच्या अनेक आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. स्वामीजी त्याला बरोबर घेऊन हरिद्वार ऋषिकेशला गेलेले होते आणि इथे शिष्यानी गुरुची सेवा करायची जी गुरुनी शिष्याची सेवा केली. कारण यांना सवय गाडीतून प्रवास करायची आगवडून, ती फुकट. रेल्वे वाचलं ना स्थानकाचे एका, आणि स्वामीजी पायी प्रवास करायचे, त्याच्यामुळं स्वामीजी दमायचे नाही. 5 मैल चालले की हा सदानंद दमायचा. काही वेळेला त्याला खांद्यावरून नेला, 2 वेळेला तर त्याला पाठीवर घेऊन नदी पार करून गेलेले स्वामी विवेकानंद पोहत. कसा धट्टाकट्टा महापुरुष असला पाहिजे. पण तिथे मात्र सदानंद आजारी पडले आणि यात्रा अर्धी टाकून स्वामीजींना माघारी यायला लागलं. ते बडानगरच्या मठामध्ये आल्यानंतर इतका आनंद झाला सगळ्यांना. पुढे स्वामीजींनी 89 साली काही प्रवास केला. ते गाझीपूरला गेलेले होते आणि गाझीपूरला पवहारी बाबा या नावाचे विशिष्टाद्वैत म्हणजे रामानुजांच्या परंपरेमधले एक सिद्ध पुरुष होते.
म्हणून त्यांच्या दर्शनाला स्वामीजी गेलेले होते आणि त्यांना अतिशय आनंद झाला. त्यावेळेला गाझीपूरच्या परिसरामध्ये रॉस या नावाचे जिल्हाधिकारी होते आणि पेनिंग्टन या नावाचे न्यायाधीश होते. हे दोघेही ब्रिटिश होते आणि स्वामीजींची त्यांची भेट झाली. त्यावेळेस रॉसनी स्वामीजींना अतिशय खोचक प्रश्न विचारलेले होते हिंदू धर्माविषयी आणि त्याचा उलगडा इतकी समर्पक उत्तर दिली की विचारू नका, की रॉस अतिशय संतुष्ट होऊन गेले. पेनिंग्टनला मानसशास्त्र आणि योग यांचं नातं काय आहे ते समजावून घ्यायचं होतं आणि स्वामीजींचं तर योगशास्त्र प्रभुत्व होतं. तेव्हा पेनिंग्टनला त्यांनी त्याचं रहस्य उलगडून दाखवलं आणि ही दोन्ही मंडळी संतुष्ट होऊन गेली. गाझीपूरला काही काल मुक्काम करून स्वामीजी परत आले आणि मग मात्र 6 जुलै 1890 या दिवशी स्वामी विवेकानंद, म्हणजे अजून त्यांना नरेंद्रच म्हणत असत सगळे, ते आणि स्वामी अखंडानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे गंगाधर, हे दोघं शारदा मातांना भेटायला गेले. शारदा माता इतक्या प्रेमाने त्यांनी स्वागत केले आणि नरेंद्रनी सांगितलं, माते आता मात्र अर्थम वा साधयेत देहम वा पातयेत, अशा निश्चयानं परिक्रमेला निघालोय. रामकृष्णाने जो आदेश दिलाय त्याची पूर्तता तरी करेन, नाहीतर माझा देह तरी पडेल, अशा निश्चयाने मी निघालोय, मला आशीर्वाद दे. आणि स्वामीजी खरंच प्रवासाला बाहेर पडले. अगोदर काशीला गेलेले होते या प्रवासाच्या पूर्वी आणि तिथे एक अद्भुत प्रसंग घडलेला होता. विश्वनाथाचं दर्शन केलं, अन्नपूर्णेचं दर्शन केलं, द्वारकादासांच्या आश्रमामध्ये राहिले, तैलंग स्वामीचं दर्शन केलेलं होतं, भास्करानंदांच्यावर वादंग केलेला होता. कारण भास्करानंद म्हणालेले होते, कांचन कामिनीवर पूर्ण विजय केलेला मनुष्य मी पाहिलेलाच नाहीये. स्वामीजी हसले म्हणाले, काय म्हणता, अशा एका सिद्ध महापुरुषाच्या पायाशी बसून मी योगशास्त्राचे धडे घेतलेले आहेत. तिथे अन्नपूर्णेचं दर्शन करून स्वामीजी निघालेले असताना, आपल्याला माहिती आहे आपल्या तीर्थक्षेत्री हनुमंताचे दूत भरपूर असतात आणि हातातलं सुद्धा ओरबाडून पळतात आणि ते स्वामीजींच्या मागे यायला लागले. स्वामीजी भराभरा चालतायत आणि सगळे वानर भराभरा चालायला लागले. शेवटी स्वामीजी पळत सुटले आणि त्यांच्या मागे वानर पळतायत. घाबरले ते अंतःकरणातून, आश्चर्य वाटेल. आणि त्यावेळेला वरच्या तटावर एक संन्यासी उभा होता. त्यांनी सांगितलं, थांब थांब म्हटल्यावर स्वामीजी थांबले आणि दोघांनी संन्यास धर्माचा नमस्कार एकमेकाला केला. ओम नमो नारायणाय. आणि तो म्हणाला, घाबरतोस काय, पाठीवळ आणि त्या जनावरांचा म्हणजे वानरांचा सामना कर. स्वामीजी वळले, दंड उचलला संन्यास धर्माचा आणि आपटल्या बरोबर सगळे वानर पांगले. आपल्यालाही असे अनुभव येतात. पण स्वामीजींनी पुढे लिहून ठेवले की त्या दिवसापासून मी एक धडा शिकलो की किती मोठं संकट असो त्याला पाठ कधी दाखवायची नाही. ते संकट झेलायचं, त्याच्यावर मात करायची, पुढे जायचं, हा मोठा धडा या मी प्रसंगातून शिकलो. हे स्वामीजींचं वचन आहे. 6 जुलै 1890 शारदा मातांनी आशीर्वचन दिलं आणि त्या म्हणाले, बाळा भुवनेश्वरी देवीना तू भेटणार नाहीस का? त्यावेळेला नरेंद्रनाथ म्हणाले, आता तूच माझी आई माते, आणि आशीर्वाद घेतला. त्या शारदा माता गंगाधरांना म्हणाल्या, गंगा काही झालं तरी एक लक्षात ठेव, माझं सर्वस्व मी तुझ्या ओटीत घातले. हा नरेंद्र म्हणजे माझं सर्वस्व आहे, त्याला सांभाळ म्हणजे झालं. आणि अतिशय कृतनिश्चयानं ही दोन्ही मंडळी नरेंद्रनाथ आणि स्वामी अखंडानंद हे दोघेही बाहेर पडले आणि प्रवास करत करत पहिल्यांदा भागलपूरला आले. भागलपूरचं पहिलं नाव आपल्याला माहिती आहे का? कितीतरी नावं बदलली आहेत त्या राष्ट्रामधली. अहमदाबाद हे काही मूळचं नाव नव्हे, ते नाव आहे कर्णावती, आपल्याला माहिती आहे. बेळगाव किंवा आता बेळगावी म्हणतात ना, ते काही मूळचं नाव नव्हे, त्याचं नाव आहे वेणुग्राम. हैदराबाद हे काही मूळचं नाव नव्हे, मूळचं नाव आहे भाग्यनगर. अशी किती झहिराबाद ते काही मूळचं नाव नाही, त्याचं एके हल्ली मूळचं नाव आहे. अशी किती नावं सांगावीत. अपभ्रंशही झाले आणि आक्रमणाच्या कालखंडात नावही बदलली. उर्मोडी नदीचं मूळचं नाव माहिती आहे का? किती गोड नाव आहे. ते नाव आहे उर्वशी. उर्वशी घाणेरडं नाव बदललं, उर्मोडी गोड नाव ठेवलं आपण. हा काय कर्तृत्व आहे ना. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी.
साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी, तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. खरंच आहे, कुमुदवती नाव बदललं नदीचं, आणि आपण आज ज्याच्यावर धरण मारले त्या नदीला म्हणतो कुकडी. किती अपभ्रंश व्हावे, सीमा नाहीये त्याला खरोखर. आणि स्वामीजी भागलपूरला आले, ते पहिलं नाव नाहीये, त्याचं पहिलं नाव आहे चंपकावती. भागलपूरचं मूळचं नाव चंपकावती आहे. आणि तिथे आपला पहिला मिळून अंगदेश होता. आणि त्या अंगदेशाचा राजा कोण होता आपल्याला माहिती आहे, महारथी कर्ण होता, पहिला पांडव. त्याची राजधानी आहे ती चंपकावती. पुढे आक्रमणाच्या कालखंडात भागलपूर नाव झालं. आणि स्वामीजी तिथे आले आणि मनमथनाथ रॉय चौधरी या नावाचे प्रख्यात वकील होते, त्यांच्या घरी जाऊन या दोघांनी भिक्षा मागितली. असे अनेक बैरागी दारात आहेत. तेव्हा त्या रॉय चौधरींना असं वाटलं पोटार्थी कोणी आलेत, घरी पत्नीला सांगितलं भिक्षा वाढ. दोघांनी थोडी भिक्षा स्वीकारली. करतल भिक्षा तरुतल वासाची ती भिक्षा असते बरं का, हातावर घ्यायची, एवढीशी सेवन करायचं संन्यासीने. आणि मग नंतर जेवण झाल्यानंतर पाहिलं तर रॉय चौधरी एक ग्रंथ घेऊन वाचत बसलेले होते. त्यावेळी विवेकानंदांनी विचारलं स्वामीजींनी की कोणता ग्रंथ आपण वाचतात. त्यावेळी ते हसले आणि म्हणाले, तुम्हाला वाचायला येतं का. त्यांना कुठे माहिती होतं स्वामीजी पदवीधर आहेत, आंग्ल भाषा उत्कृष्ट येते, बंगाली येते, संस्कृत येते, हिंदी उत्तम बोलतात, फ्रेंच भाषेचा काही प्रमाणात अभ्यास केलेला आहे, अनेक कला विद्या ह्यांना येतात, माहिती नव्हतं. तर ते म्हणाले, मी बौद्ध धर्मावरचा एक ग्रंथ वाचतोय. तुम्हाला माहिती आहे का बौद्ध धर्म कोणी निर्माण केला, असा प्रश्न रॉय चौधरींनी विवेकानंदांना केलेला होता. मग पुढे जी चर्चा झाली एक तासभर, आणि त्यांनी चित्र इतकं पालटून गेलं की रॉय चौधरींच्या खुर्चीत स्वामीजी होते आणि स्वामीजी खाली बसले, तिथे रॉय चौधरी होते. आणि ते म्हणाले, स्वामीजी माझ्या प्रमादाची मला क्षमा करा, आपली योग्यता आम्ही ओळखली नाही. आणि आग्रहाने त्यांनी या दोघांना घरी ठेवून घेतलं. आणि स्वामीजींचे चरित्राचे, व्यक्तिमत्वाचे अनंत पैलू त्यांच्या लक्षात येत गेले हळूहळू हळूहळू. आणि त्यांच्या लक्षात आला, महात्मा गाणं सुंदर गातो. आणि एके दिवशी पहाटे 3 पर्यंत स्वामीजी अप्रतिम गायलेले होते. भागलपूरमधल्या बंगाली लोकांची भांडणं सोडवली. आम्ही एकमेकाशी भांडण्यात हिंदू लोक काय प्रवीण आहोत म्हणून सांगू. आहा. आणि त्यातल्या त्यात मराठी बाणा म्हणजे काय, जगामध्ये तुलना नाही मराठी माणसाला. काय मराठी बाण आहे. अरे म्हणायच्या अगोदर कार्य तयारच असतं आपलं. आपल्याकडे थट्टेनं म्हणतात, कोणीतरी एक नदीकाठी खेकडे पकडत बसलेला होता आणि जाणाऱ्या माणसांनी पाहिलं, काय करतोस बाबा. तर तो म्हणाला, दिसत नाही का खेकडे पकड. नाही म्हणाला, ते दिसलं मला, पण पकडतोस आणि टोपलीत टाकतोयस, त्याला झाकण घालना, पळून जातील. तो म्हटला, हा कुठले पळून जाते, मराठी खेकडे. एक वर चढायला लागला की दुसऱ्याने त्याचा पाय खाली ओढलाच म्हणून समजा, कोणी पळत नाही इथून. पण हे खरंच दुर्दैव आहे, हिंदूंच्या इतका आपापसात भांडणारा, भोळा, आपल्याच बांधवांचा द्वेष करणारा, कटकट करणारा, आणि हे युगानुयुग चालू ठेवणार दुसरा कोणी नसेल. इतिहासातून बोध घेऊन आता तरी शहाणे होऊया की सगळे भारतीय एक आहेत, सगळे हिंदू एक आहेत, या राष्ट्रामधले नागरिक एक आहेत. हा भाव जागला आणि सगळ्यांच्या मनामध्ये, केवळ हिंदूंच्या नाही, सगळ्यांच्या मनामध्ये हा भाव जागला पाहिजे. हे राष्ट्र एकात्म व्हायला पाहिजे. अवघड आहे ना. स्वामीजींचा चौफेर अभ्यास बघून थक्क झालेले होते मनमथराय रॉय चौधरी. गाणे त्यांना इतकं उत्तम येते हे त्यांनी ओळख. गाणं ही वैश्विक भाषा आपल्याला माहिती आहे. भाषा म्हणजे भाषेचं माध्यम माहिती नसतं, पण गाणं मात्र बरोबर कळतं. तिथून स्वामीजी काशीलाही गेलेले होते. प्रमदादास मित्रांची भेट घेतली, जुने त्यांचे मित्र होते. तिथे एक रामचरण शरण म्हणून होते, थोर महंत, त्यांची भेट त्यांनी घेतलेली होती. आणि पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवास करत करत स्वामीजी पुढे नैनितालला गेले. नैनितालला त्यांचा काही काल मुक्काम होता आणि त्यांच्या एका गुरुबंधूंचं मिलनही तिथे झालेलं होतं. स्वामीजी तिथून काठ गोदामला गेले. 3 टप्पे त्या प्रवासामधले. अगदी खाली नैनिताल, त्याच्या पुढे काठगोदाम आणि त्याच्यावर अल्मोडा. हा सगळा डोंगरी मुलख आहे, अवघड आहे प्रवास, आणि वाटेत एकही ढाबा नाही.
चला थोडा चहा पिऊया, ताजे तवाने होऊया, जाऊया, हे त्या कालखंडात काहीही नव्हतं. सगळा पायी प्रवास आणि अखंड आनंदाने दोघं चालत होते. 2 वेळेला स्वामीजींना मोठा तापही आलेला होता आणि त्यांना काहीतरी होते काहीशी भीतीही वाटली ती अखंड आनंदाला. पण स्वामीजी त्यातून सावरले आणि प्रवास करत करत हे दोघे पुढे आलमोड्याला गेले. आलमोड्याला पुढे संपूर्ण असं खोरं आहे पसरलेलं, दरी आहे प्रचंड आणि त्याच्या काठावर उंच जागी एक सुंदर जागा आहे. तिथे स्वामीजींनी काही काल तपश्चर्या ध्यान केलेलं होतं. ती जागा आज सुद्धा सुंदर सजवलेली आहे आणि त्याला एक रूप दिले विवेकानंदांचं छोटं स्मारक म्हणून. आपण गेला तर आलमोड्याला ती जागा अवश्य बघून या. तिथून स्वामीजी आणि अखंडानंद झेपावले. पुढे कुठे गेले असतील तर रुद्रप्रयाग आणि कर्णप्रयाग त्यांनी केलेलं होतं. हा प्रवास अत्यंत अवघड आहे. 3 प्रयाग आणि 5 केदार हिमालयामधले अत्यंत अवघड आहेत. मानस सरोवर यात्राही अवघड आहे, 4 धामही अवघड आहेत, पण आता ते बऱ्यापैकी सोपे झालेत. पण त्याच्याही पेक्षा 5 केदार तुंगनाथला जाणं हे मोठं कठीण आहे, अवघड आहे. तसं गणेश प्रयाग, रुद्रप्रयाग आणि कर्णप्रयाग तिन्ही अवघड आहेत हिमालयामधले. त्यातले रुद्रप्रयाग आणि कर्णप्रयाग स्वामी आणखीन अखंडानंद दोघांनी केलेले होते आणि अतिशय कष्टाने केलेले होते. एका नदीच्या काठावर ध्यान करताना स्वामीजी इतके उचंबळून आलेले होते आणि ते म्हणाले, गंगाधर, आज मला जे पिंडी तेच ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी याचा साक्षात्कार झाला. थोडक्यात ज्ञान विज्ञानाचा समन्वय काय, संगम कसा आहे, त्याची मला जणू काही आत्मप्रचिती आली, असं स्वामी विवेकानंद म्हणाले. आणि तिथून पुढल्या प्रवासाला ते निघाले. खाली पुढे डेहराडूनला आलेले होते. डेहराडूनवरून पुढे मीरतला गेलेले होते. वाटेमध्ये अनेक माणसं भेटतायत, संवाद होतोय. अद्वैत तत्वज्ञान असो, द्वैत असो, आपला इतिहास असो, आपली संस्कृती असो. श्रीकृष्ण जोशी नावाचे ग्रस्त भेटलेले होते त्या डेहराडूनच्या वरच्या बाजूला आणि त्यांनी एवढा आदंग केलेला होता विवेकानंदांची गाजलेल्या इतिहासामध्ये. पण विवेकानंदांनी शांतपणे प्रत्युत्तर देऊन त्यांच्या प्रत्येक मताचं खंडन केलं आणि शेवटी श्रीकृष्ण जोशी शरण आले आणि त्यांचे शिष्य झालेत विवेकानंदांचे. तिथून स्वामीजी डेहराडूनला गेले. तिथून मसुरी, अगोदर मसुरीवरून मग मीरतला आले आणि त्यांचा प्रवास पुढे खालच्या बाजूला हरिद्वार ऋषिकेश तर अगोदरच करून झालेलं होतं. तिथून स्वामीजी खाली आलेले होते आणि वाटेमध्ये मीरत आणि या परिसरामध्ये त्यांचा मुक्काम असताना उत्कृष्ट ग्रंथालय त्यांना पाहायला मिळालं. त्यावेळेला स्वामीजी तिथून काही ग्रंथ घेऊन आलेले होते. किती? जॉन लेबॉक्स, सर जॉन लेबॉक्सचे ग्रंथ होते आणि जवळजवळ 25 ग्रंथ त्यांनी आणलेले होते. एका दिवसात वाचून परत केले. तो ग्रंथपाल म्हणाला, स्वामीजी, मी सद्भावनेने कोणाला असे देत नाही ग्रंथ, तुम्हाला दिले आणि तुम्ही थापा मारता काय की 25 ग्रंथ वाचून झाले. सर जॉन लेबॉक्सचे जे ग्रंथ आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगळ्या विषयांवरचे आहेत. स्वामीजी म्हणाले, माझे वाचून झाले, तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. आणि त्यांनी खरंच स्वामीजींना प्रश्न विचारले आणि स्वामीजी भराभरा उत्तर देत होते. पुढे बेलूरच्या मठामध्ये रामकृष्ण संघ, पहिला बडानगरच्या मठामध्ये 1886 ते 92, नंतर 1892 ते 1897 आलमबाजार मध्ये होता. 1897 नंतर काही कालखंड गंगा नदीच्या पल्याड नीलांबर बाबू मुखर्जी म्हणून होते, त्यांच्या बागेमध्ये होता आणि शेवटी बेलूरला आला त्या मठामध्ये. तेव्हापासून आजपर्यंत आहे. स्वामीजींनी बेलूरच्या मठामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आणलेला होता. पहिले 10 खंड आले आणि त्यांचा एक शिष्य धावत आला, काही कालखंड मध्ये गेलेला होता आणि तो स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी, एका जन्मामध्ये हे ग्रंथ वाचून होणंही शक्य नाही, मग लक्षात कुठून ठेवायचे. ते स्वामीजी म्हणाले, काय म्हणतोस, माझे तर खंड केव्हाच वाचून झालेत आणि तुला काही आशंका आहे का. तो नवीन होता शिष्य, त्याला ते बोलणं खरं वाटेना. त्यावेळेला त्यांनी अवघडातले अवघड विषय घेऊन स्वामीजींना प्रश्न विचारले आणि इतिहासात त्याची नोंद आहे की स्वामीजींचा कायद्याचा अभ्यास होता, आंग्ल भाषेचा होता, इतिहासाचा होता, तत्वज्ञानाचा होता. तेवढंच सोडून अन्य मेटल धातुशास्त्रावरच एखादा मेटॉलॉजीवरचा प्रश्न तो विद्यार्थी विचारत. विविध विषयांवरचे अवघड प्रांतातले प्रश्न विचारले आणि स्वामीजी म्हणायचे, खंड 9
पृष्ठ क्रमांक 1555, उजवीकडे पृष्ठ आहे, उजवीकडचा कॉलम वरून 5व्या परिच्छेदात तुझं प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ते येणेप्रमाणे असं म्हणून स्वामीजी तो परिच्छेद म्हणून दाखवत असत. तो शिष्य थक्क झालेला होता. आणि असं स्मरणशक्तीचं वरदान स्वामीजीला होतं. त्यांना कुणीतरी विचारलेलं होतं, हे शक्य कसं झालं तुम्हाला? तेव्हा पहिली गोष्ट त्यांनी सांगितलेली होती, पहिली गोष्ट म्हणजे सेलिबसी, संपूर्ण ब्रह्मचर्य व्रत जो धारण करतो त्यांनी पानावर असा दृष्टिक्षेप टाकला की त्याच्या मेंदूवर सगळं उमटतच, त्याला काही वेगळा प्रयत्न नाही करावा लागत. दुसरी योग साधना आणि तिसरा अखंड स्वाध्याय. याच्यामुळे काय साध्य होणार नाही. लोकमान्य टिळकांची धारणाशक्ती सुद्धा अशी अद्भुत होती, खरोखर विलक्षण होती. 1919 साली रशियन राज्यक्रांतीवरचा एक ग्रंथ त्यांच्या एका मित्रांनी त्यांना भेट दिलेला होता. भेट म्हणजे वाचा म्हणाले, मी घेऊन जाईन 6 महिन्यांनी वर्षभराने. जवळजवळ 1000 पृष्ठांचा होता. आणि ते पुणेकर नेमकी आपली छत्री विसरले केसरीवाड्यामध्ये. घरी गेल्यावर लक्षात आलं, म्हणून म्हटले आता जेवण करूया, दुपारी घ्यायला जाऊया. जेवण केलं, मध्ये एक 6-8 तासाचा कालखंड गेलेला होता. संध्याकाळी आले आणि म्हणे लोकमान्य छत्री तेवढी विसरलो. तेव्हा आता छत्री घेऊन जातो, तेवढी ग्रंथ सावकाश वाचा आणि परत करा. लोकमान्य म्हणाल ती पहा छत्री, आणि ग्रंथही घेऊन जा, माझा वाचून झालाय. त्यांना वाटलं यांना लोकमान्य म्हणतात आणि काय थापा मारतोय हा मनुष्य. आणि त्यांनी परीक्षा घेतली ती लोकमान्यांची, काय सांगा या विषयावरचं या ग्रंथात काय आलेलं आहे. आणि लोकमान्य पृष्ठसंख्या सांगून त्यात काय आले याचा उल्लेख करत होते. काय अद्भुत स्मरणशक्ती या अलौकिक महापुरुषांनी धारण केलेली असेल पहा. स्वामीजींच्या ठाई अशी अलौकिक धारणा शक्ती होती. आणि ती धारणा शक्ती प्रत्येक प्रसंगामध्ये वेळोवेळी ते प्रगट करत असत. जी जी मंडळी त्यांना सगळ्या प्रवासामध्ये भेटली, म्हणजे मन्मथराव चौधरी किंवा कोणीही असोत, एतद्देशीय असोत, परदेशी असोत, अमेरिकेमधले लोक असत, त्यांच्या स्मरणशक्तीनं स्थिमित होऊन जात असत. हे अद्भुत घडलेले जॉन लबॉकचे 25 ग्रंथ काही तासात सपाट्याने त्यांनी वाचले. तिथून पुढे स्वामीजींचा प्रवास सुरू झाला आणि स्वामीजी दिल्लीला आले. आणि दिल्लीमध्ये श्यामलदासांच्या घरी त्यांचा मुक्काम झाला. आणि मग मात्र त्यांनी अखंडानंदांना सांगितलं, यापुढे आपले रस्ते वेगळे असं समज. आपल्या दोघांचे रस्ते वेगळे आहेत. तू माझ्यावर यायचं नाही, मी तुझ्यावर येणार नाही. संन्याशाने एकट्याने प्रवास करावा. अखंडानंद म्हणाले, तू पाताळात गेलास तरी तुझ्या मागे येणार. शारदा मातांनी मला सांगितलं याला एकट्याला सोडू नका, मी तुझ्या मागे येणार. पण स्वामी एवढे कठोर झाले आणि दुसऱ्या रस्त्यावर पाठवून दिलं आणि म्हणाले तू माझ्या मागे यायचं नाही. स्वामीजींनी पश्चिमेला आपला मोहरा वळवला आणि प्रवास करत करत स्वामीजी आले ते थेट राजपुतान्यामध्ये आले. गुरुचरण लष्कर म्हणा, शंभूनाथ म्हणा, यांच्याकडे त्यांचा मुक्काम झाला. आणि त्यांच्या लक्षात आलं की एक महात्मा आपल्या घरी आलेला आहे. शंभूनाथांकडे असताना स्वामीजींची कीर्ती सगळीकडे पसरली. आणि मग स्वामीजींनी तिथे मुक्कामात असताना संस्कृत भाषा लहान मुलाने शिकवलेली आहे. एका मुलावर त्यांचा खरंच जीव जडलेला होता आणि त्याला संस्कृत बोलायला स्वामीजींनी शिकवलेलं होतं. आणि पुढे ती जागा सोडून पुढे गेल्यावर स्वामीजींचं एक पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की त्याचा उपनयन संस्कार केलात की नाही ते मला कळवा. त्याला संध्या करू दे, मुलगा चांगला आहे, संस्कृत भाषा अन्य भाषा त्याला आत्मसात करू देत आणि त्याची बुद्धिमत्ता सूर्यकिरणासारखी विकसित होऊ दे. शंभूनाथांच्या घरी असताना ते जिथे आलेले होते राजपुतान्यामध्ये, ते अलवार नावाचं संस्थान होतं. आम्ही जाऊन आलोय अलवार संस्थानामध्ये. छान आहे जागा, सुंदर जागा आहे. आणि तो दरबार हॉल तर विलक्षण सुंदर आहे. आणि अनेक ऐतिहासिक खुणा त्या अलवार संस्थानामध्ये आहेत. आणि त्याचा जो राजा म्हणजे संस्थानिक होता त्याचं नाव होतं मंगलसिंग. या मंगलसिंगांनी विवेकानंदांना आग्रहानं बोलवलं. ते दिवाणजीच्या माध्यमातून, त्यांचं नाव होतं रामचंद्रराव. आणि त्यांनी खूप आग्रह केला. स्वामीजी प्रथम नाही म्हणत होते, शेवटी मान्यता दिली. स्वामीजी ज्या दिवशी त्या राज्यसभेत दरबारात येणार होते, मोठं स्वागत झालं त्यांचं. राजांनी प्रेमाने स्वागत केलं. आणि पहिली काही जुजबी प्रश्नोत्तर झाल्यानंतर स्वामीजींना चांगलं बसायला आसन दिलेलं होतं. आणि राजा एकदम म्हणाला,
स्वामीजी तुम्ही तर उच्च विद्या विभूषित आहात, मग ही दुर्बुद्धी तुम्हाला काय सुचली की भगवी कफनी अंगात घातली, संन्यास धर्म धारण केलात आणि भारताच्या परिक्रमेला बाहेर पडलात? ही काय दुर्बुद्धी तुम्हाला आठवली? तुम्ही तुमच्या स्वकर्तव्यालाच पारखे झालात. स्वामीजी हसले आणि म्हणाले, राजा, प्रजापालन हे तुझं कर्तव्य आहे. लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं हे तुझं कर्तव्य आहे, ते तू विसरलास. निरपराध मृगांची शिकार मात्र तेवढी जाऊन करतोस आणि ब्रिटिशांकडून मद्यपानाची तेवढी सवय लावून घेतलीस तुला. ती राजसभाशी स्तब्ध झाली आणि त्या दिवाणजीला घाम फुटला. या संन्याशाला कुठून बोललो आपण? हा राजाला त्याचा अपमान करतोय आणि ते मंगलसिंगाला लागलं मनाला थोडं, कारण इतका स्पष्ट वक्ता त्यांनी पाहिलेला नव्हता. आणि पुढे जाऊन तो म्हणाला, स्वामीजी किती वेडगळ लोक असतात. धातूचा देव काय, दगडाचा देव काय, आणि त्याचं पूजन करतात. किती मूर्ख असतात. मूर्तीपूजेवर माझा अजिबात विश्वास नाही. ते स्वामीजी म्हणाले, आपण माझी थट्टा करतात का खरंच बोलत आहात? तर राजा म्हणाल, थट्टा नाही, मी अतिशय गांभीर्यानं बोलतो. तर स्वामीजी एखादी गोष्ट विलक्षण पद्धतीनं पटवून देत असत. त्यांनी कौतुक असं केलं, त्यांनी दिवाणजींना हाक मारलं, त्यांना अगोदरच घाम फुटला तर पाय लटलट कापायला लागले. ते म्हणाले, स्वामीजी त्यांना म्हणाले, ती भिंतीवरची तसबीर कोणाची? त्यावेळी दिवाणजींनी सांगितलं, ती आमच्या महाराजांचीच आहे, मंगलसिंग महाराजांची. काढा आणि माझ्याकडे घेऊन या. ती काढली. त्यांनी घेऊन आल्यानंतर स्वामीजी त्या दिवाणजींना म्हणाले, नाव स्पिट ऑन इट, आता याच्यावर थुंका. धरित्री माते दुभंग हो. अशी अवस्था त्या दिवाणजीची झाली. काय सांगतोय हा संन्यासी आपल्याला? आणि ते म्हणाले, महाराज आपण काय सांगताय मला? यात आमचे साक्षात महाराज आहेत. स्वामी विवेकानंद हसले, त्या मंगलसिंगाकडे वळाले आणि म्हणाले, पाहिलंस राजा, या तसबिरीमध्ये या फ्रेम केलेल्या काचेच्या मागे काय आहे मला सांग? एक कागदाचा तुकडा आहे फक्त, बाकी काही नाही, की ज्याच्यावर तुझं केवळ चित्र काढलेलं आहे. त्यात तुझे प्राण नाहीत, तुझं शरीर नाही, तुझं मांस नाही, तुझं रक्त नाही, तुझ्या अस्थी नाही, तुझी त्वचा नाही, काहीही नाहीये. आणि तरी सुद्धा तुझ्यावर भक्ती असल्यामुळे, तुझ्या चरणावर भाव असल्यामुळे तुझा दिवाणजी म्हणतोय, ही साधी तसबीर नाही, साक्षात यात आमचे महाराज आहेत. राजा, तुझ्या लक्षात येत नाही का? असाच भाव त्या मूर्तीवर त्या भक्ताचा जडलेला असतो. मग तो धातूचा देव असो, रत्नाचा असो, वाळूचा असो, मृत्तिकेचा पार्थिव असो, किंवा एखाद्या पाषाणाचा केलेला असो, ती मूर्ती ज्या वेळेला सुप्रतिष्ठित होते ना, जसा भाव तसा देव होऊन जातो. आणि त्या भक्ताचा भाव त्या देवतेमध्ये असतो, तो त्या मूर्तीमध्ये जडून जातो. राजा, लक्षात आलं का? मंगलसिंग इतका थक्क झाला, कारण त्याला आजवर असं कोणी समजावलेलंच नव्हतं, सांगितलेलंही नव्हतं. तो एकदम उभा राहिल्याबरोबर सगळा दरबार उभा राहिला. आणि मंगलसिंगांनी विवेकानंदांना नमस्कार केला आणि तो म्हणाला, स्वामीजी आपण माझ्या डोळ्यामध्ये आज अंजन घातलं, माझ्या अनेक आशंकांचं आज निराकरण झाले. आपल्याला माझ्या संस्थानामध्ये राहावंच लागेल. स्वामीजी नाही म्हणत होते, पण शेवटी स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, एका अटीवर राहतो. मी जिथे ज्या खोलीमध्ये असेल त्या खोलीचा दरवाजा कधी बंद होणार नाही. 24 तास मला कोणाला भेटता आलं पाहिजे, या अटीवर मी राहीन. तुला मान्य राजा असेल, द्वारपालानं तशी तुझी आज्ञा असेल तर मी राहीन, नाही तर नाही. आणि खरोखर स्वामीजी जवळजवळ 3-3.5 महिने त्या अलवारमध्ये राहिलेले होते. आणि इतक्या जणांना आपल्या संवादातून, आपल्या युक्तिवादातून, आपल्या तर्कामधून, न्यायप्रिय वाणीमधून, आपल्या वक्तृत्वामधून स्वामीजींनी तृप्त केलं. आणि शेवटी मात्र स्वामीजींनी मंगलसिंगाचा निरोप घेतला आणि स्वामीजी प्रवास करत करत माउंट आबूला आलेले होते. तिथे त्यांनी एका गुहेमध्ये मुक्काम केलेला होता. पावसाळ्यात काय करत असतील कोणास ठाऊक. समर्थ रामदासांनी नाही तप केलं. आज पाहिल्यानंतर धक्का बसतो. आज त्याला सगळं बंदिस्त केलेलं आहे, पण एक खोल खड्डा होता. पावसाळ्यात कुठे राहत असेल छोटा 12 वर्षाचा नारायण? कशी त्यांनी त्या दोन्ही नद्यांच्या संगमावर तपश्चर्या केली असेल, तशीच रामदासांनी केली. तशीच पुढे या विवेकानंदांनी गंगा आणि विलंगला नदीवर
त्या संगमावर तपश्चर्या केली आणि अखंड आनंदानं म्हणाले, बस आज मला अद्वैताची आत्मानुभूती आली. त्या ध्यानामधून या पुरुषांनी काय प्राप्त केलेलं होतं पहा. आणि स्वामीजी तृप्त होऊन गेलेले होते आणि त्या माउंट आबूवर त्या गुंफेमध्ये राहत होते. शेवटी त्यांना भेटायला खेतडी संस्थानाचे जे दिवाण जे होते, त्यांचं नाव जगमोहनलाल, ते भेटायला आले. आणि हळूहळू परिचयातून त्यांची योग्यता लक्षात आल्यावर त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं. ते म्हणाले, आमचे अजित सिंग महाराज अत्यंत उदार आहेत, खेतडीचं संस्थान आपल्याला आवडेल असंच आहे, आपण यावं. आणि चतुर होते बोलायला. आणि दिवाणजी स्वामीजींना घेऊन गेले त्या संस्थानामध्ये आणि लोकविलक्षण नातं निर्माण झालं. अजित सिंगांची इतकी श्रद्धा बसली आणि इतके पराकोटीचे भक्त झाले की पुढे स्वामी विवेकानंद म्हणत असत, माझे बहिश्चर प्राण दोन आहेत, बघायचं असतील एक खेतडी संस्थानामध्ये, म्हणजे अजित सिंग आणि दुसऱ्या मिसेस ओली बुल अमेरिकेमधल्या, त्यांना धीरा माता नाव दिलेलं होतं. हे माझे जणू बहिश्चर प्राण आहेत असं स्वामीजी म्हणत असत. स्वामी विवेकानंद त्या संस्थानामध्ये राहिले आणि त्यावेळेला आणि पुणे म्हैसूर संस्थानामध्ये स्वामीजींनी काही व्याख्या केल्या. त्या आपल्याला माहिती आहे, शिक्षणाची व्याख्या केली आणि धर्माची व्याख्या केली. शिक्षणाची प्रसिद्ध व्याख्या आपल्याला माहिती आहे की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन. मानवाच्या ठाई आधीच जे पूर्णत्व आहे त्याचा संपूर्ण आविष्कार, पूर्ण आविष्कार म्हणजे शिक्षण. ज्ञानात असंच अज्ञानाचा एक एक पापुद्रा बाजून काढून टाकला की ज्ञानाचा प्रकाश आपोआप प्रगट होतो असं स्वामीजी म्हणत असत. अँड द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन ऑट टू बी मॅन मेकिंग. शिक्षणाचं अंतिम ध्येय चांगला सद्गुण आणि जीवन मूल्य धारण करणारा सदाचारी मनुष्य निर्माण व्हायला पाहिजे. हेच ध्येय शिक्षणाचं असलं पाहिजे असं स्वामीजी सांगत असत. तो राजा तृप्त झाला आणि स्वामीजींच्या सन्मानार्थ त्यांनी एक मेजवानी ठेवली. तिथे जो उत्कट प्रसंग घडला त्याचं निरूपण आज करायचं, स्वामीजींचं गीत गायचं आणि मग आजच्या प्रवचनाची सांगता नव्हे तर काही काल विश्राम करायचा. त्या मेजवानीच्या वेळेला त्या राजाने त्याच्या राजसभेमध्ये त्या खेतडीच्या संस्थानामध्ये अनेक वेळेला गणिकांची गाणी होत असत. कुठला आवाज येतोय? ठीक, गणिकांची गाणी होत असत आणि तशी एक गणिका त्यांनी बोलवलेली होती. तर स्वामीजी म्हणाले, ज्यावेळेला ती येऊन बसली गायला, स्वामीजींना निमंत्रण आलं, त्यावेळी स्वामीजी म्हणाले, मी गणिकेपुढे, अशा स्त्री पुढे कधी येऊन बसत नाही, मी संन्यास धर्म धारण केलेला आहे. दोन संन्याशींची गोष्ट सांगतात की संन्यास धर्म धारण केल्यानंतर गुरुनी सांगितलं स्त्रीची सावली सुद्धा वर्ज्य आहे. आणि एकदा नदी पल्याड जायचं होतं म्हणून ते नदीच्या किनाऱ्यावर आले, नाव नव्हती, वाट पाहिली आणि नेमकी एक लावण्यवती स्त्री शेजारी येऊन उभी राहिली. नाव आलीच नाही. शेवटी दोघांनी ठरवलं पोहत पलीकडे जायचं. पट्टीचे पोहणारे होते. ती लावण्यवती तरुणी म्हणाली, माझ्या धर्माच्या भावानो, मला पलीकडे नेता का? मी माहेरी आलेले होते आणि मला निरोप कळला की माझे पती आजारी पडलेत, मला त्यांच्या सेवेसाठी तत्काळ सासरी परत जायला पाहिजे. पहिला संन्यासी अंगावर पाल पडावी तसा माग सरकला आणि म्हणाले, शक्य नाही, मी संन्यास धर्म धारण केलाय, तुझी सावली सुद्धा मला वर्ज्य आहे. दुसरा संन्यासी पुढे गेला आणि तो म्हणाला, माते चल, मी तुला पलीकडे घेऊन जातो. त्यांनी त्या स्त्रीला पाठीवर घेतली आणि सगळी नदी पोहत पोहत त्यांनी ओलांडली. पलीकडच्या काठावर सोडल्यावर ती स्त्री इतकी गहिवरलेली होती, ती म्हणाली, माझी जर काही पुण्य असेल ते सगळी तुला मिळव भावा, आता पतीच्या सेवेसाठी मला जाता येईल. ती गेल्याबरोबर पहिला संन्यासी दुसऱ्यावर तुटून पडला आणि म्हणाला, संन्यास धर्माला तू काळीमा लावलास, सावली सुद्धा घ्यायची नसते, स्पर्श तर लांब, तू तर तिला पाठीवर घेऊन पळून गेलास नदीतून, केवढं पाप केलंस. 4 तास बोलत होता आपल्या मित्राला. शेवटी तो दुसरा मित्र प्रसन्न हसला आणि एकच वाक्य त्यांनी म्हटलं. तो म्हणाला, मित्रा, मी त्या माऊलीला नदी काठावर केव्हाच 4 तासापूर्वी सोडली, तू मात्र तिला अजून तुझ्या खांद्यावरून वाहून नेतोयस. असाही संन्यास धर्म आचरता येतो. स्वामीजींचा असा होता, पण ते म्हणाले, गणिकेपुढे मी येणार नाही. पण ती गणिका महाचतुर होती आणि तिनं सूरदासांचं एक पद,
हेतू परत असं निवडलं की तिच्या मनातला भाव स्वामीजींना कळा. ती ईश्वराला, कृष्णाला उद्देशून म्हणते, प्रभु मेरे अवगुण चितना धरो, समदर्शी है नाम तेहारो, चाहे तो पार करो, प्रभु मेरे अवगुण चितना धरो. प्रभू, मी तर दुर्दैवानं अशा कुळात जन्माला आले की गणिकेचा शिक्का बसलेला आहे मला, पण तू तर समदर्शी आहेस, म्हणून माझी नौका या भवसागराच्या पार कर. एक नदिया एक नाला कहावत, दोनों नीर भरो. एक नदी आहे, एक नाला आहे, गटार सुद्धा असते, सगळ्यात पाणीच असतं, पण शेवटी ज्या वेळेला गंगेला सगळं जाऊन मिळतं त्यावेळेला उसे सुरसरी कहो, सूरदास म्हणतात. उत्तरेकडे गंगेला सुरसरी म्हणतात बर का. सुर म्हणजे देव, त्यांची सर म्हणजे विष्णूच्या पदापासून निघाल्याची परंपरा आहे ना, म्हणून सुरसरी असं नाव आहे. गंगेला जाऊन मिळाले की सगळे पवित्र होतात आणि पुढे सागर तर सगळ्यांनाच आपल्या पोटामध्ये सामावून घेतो. धातूचा एकच तुकडा असतो, पण एकाची देवघरामध्ये पूजा होते आणि एकाची सुरी होते आणि ती खाटकाच्या हातामध्ये जाते. त्या धातूचा काय दोष असतो देवा मला सांग. अब की बार मोहे पार उतारो. सूरदासांनी एवढी कळवळून रडायचे म्हणे सूरदास, प्रार्थना केली. ती गणिकाही रडतच होती हे गीत, हे भजन म्हणताना. आणि स्वामीजींच्या हृदयाला बरोबर कळलं त्या मातेला आपल्या काय सांगायचंय. तसेच खोलीतून उठून बाहेर आले आणि साष्टांग प्रणिपात केला. माते, मी आज कृतार्थ धन्य झालो. यापुढे या समस्त भूतलावर जिथे जिथे जाईन, कुठेही कमी जास्त, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव माझ्या मनामध्ये कधीही येणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यावेळेस स्वामीजींनी केली आहे. खेतडीच्या महाराजांना तर ब्रह्मानंद होऊन गेला. दीर्घकाल सगळ्यात जास्ती वास्तव्य तिथे करून स्वामीजी पुढच्या प्रवासाला निघाले. तिथून गुजरातमध्ये आलेले होते. काय पाहिलं नाही. कर्णावती, अहमदाबाद पाहिलं, कच्छ पाहिलं, वेरावळ पाहिलं, सोमनाथ पाहिलं, पोरबंदर पाहिलं, बेट द्वारका पाहिली, द्वारका पाहिली. तिथून स्वामीजी महाबळेश्वरला गेलेले होते. पुढे मुंबईमध्ये आलेले होते. आणि योग असा वाटेत लोकमान्य टिळकांची प्रवासात मुंबईहून पुण्याला येत असताना आगगाडीत भेट झालेली होती. टिळकांकडे मुक्काम झाला. बेळगाव झालं, गोवा झालं, कोल्हापूर झालं, कर्नाटक झालं, म्हैसूरमध्ये मुक्काम झाला. सगळा केरळ पार करून स्वामीजी कन्याकुमारी पर्यंत जाऊन पोहोचलेले होते. पण तो सगळा रोमांचक इतिहास आता उद्याच्या प्रवचनामध्ये आपण ऐकायचा. आज जे ऐकलं ते सगळे श्रद्धेने अंतःकरणामध्ये साठवूया. आणि स्वामीजी असे गुंफेमध्ये बसून ध्यान करणारे संन्यासी नव्हते. विश्व कल्याणासाठी, आत्मकल्याणाला जो तिलांजली देतो त्याला संन्यासी म्हणतात, अशी त्यांची संन्यास धर्माची व्याख्या होती. ही किती व्यापक आहे आपण याचा विचार करा. पण थांबण्यापूर्वी शिक्षक जसा विद्यार्थ्याला गृहपाठ देतो तसं प्रवचनकारांनी श्रोत्यांना द्यावा म्हणे. तर 2 गृहपाठ तुम्हाला. पहिला गृहपाठ असा की टिळकांना लोकमान्य ही पहिली पदवी कोणी दिली. सर्वप्रथम त्यांचा लोकमान्य असा उल्लेख कोणी केला ते शोधून घेण्याचं. आणि दुसरं, नरेंद्रनाथ दत्तांनी तर प्रवासामध्ये वेगवेगळी नावं धारण केलेली आहेत. विविदिशानंद, सच्चिदानंद, 1-2 पत्रावर विवेकानंद म्हणूनही स्वाक्षरी आहे. पण स्वामी विवेकानंद नाव हे त्यांनी केव्हा धारण केलं, कोणाच्या विनंतीवरून धारण केलं, ते उद्या मला आपल्यापैकी कोणीही सांगितलं तर खरंच आनंद होईल. हा गृहपाठ. आता आरती पद गाऊया, स्वामीजींची स्तुती गाणार आणि मग आज आपल्या प्रवचनाचा काही काल विश्राम करूया. स्वामी विवेकानंद महाराज की जय. प्रभू, आपण सर्वांनी कृपया उभं राहायचं. जय जय स्वामी विवेकानंद, जय जय स्वामी विवेकानंद, जय जय. जय वीरेश्वर भ्रमहर भास्कर, आशुतोष शिव जय सुखकंद, जय सुखकंद स्वामी विवेकानंद.
जय जय स्वामी विवेकानंद जय जय। त्रिभुवन पावन नर नारायण विमल बोध घन ब्रह्म परायण भव भयवारण जगदुद्धारण नित्यमुक्त जय गत भवबन्ध स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय। युगनायक युग धर्म सहायक चित्त प्रकाशक शुभमतिदायक मोह पुंजहर मोक्ष विधायक वीर धीर निर्भय स्वच्छंद स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय। निद्रित चित्त प्रबोधनकारी मुग्ध जीव जड़ता परिहारी राम कृष्ण लीला सहचारी नाश करो प्रभु भव दुख द्वंद्व स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय स्वामी विवेकानंद जय जय। भारत माता की वंदे वंदे वंदे। धन्यवाद।